माझं नाव नंदिनी आहे आणि माझं वय 31 वर्ष झालं आहे. आपल्या समाजात अनेक जण असं म्हणतात की एखाद्या मुलीचं 31 वर्षापर्यंत लग्न झालं नाही तर तिच्याकडे नंतर कुणी वळूनही पाहत नाही. पण अशा निरर्थक गोष्टींना आणि लोकांच्या टोमण्यांना मी कधीच किंमत दिली नाही. मला स्वतःचा अभिमान आहे, कारण मी स्वतःच्या कष्टावर उभी आहे. मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आणि आयुष्यभर माझ्या तत्वांनुसार जगत आले आहे. मी एका मोठ्या कंपनीच्या विक्री आणि मार्केटिंग विभागात काम करते. तिथल्या स्पर्धेने मला इतकं खंबीर बनवलं आहे की आता मला कोणाचीही भीती वाटत नाही. जे खरं आहे ते मी समोरच्याच्या तोंडावर स्पष्टपणे बोलते. गोलमोल बोलणारी माणसं मला अजिबात आवडत नाहीत आणि पैसा किंवा अधिकाराचा धाक दाखवून इतरांना कमी लेखण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचा तर मला प्रचंड तिटकारा आहे. समोर कोणताही माणूस असो, जर कोणी माझ्याशी चुकीचं वागलं तर त्याला तितक्याच ठामपणे उत्तर द्यायला मला चांगलं जमतं. मी लहान असतानाच माझी आई या जगातून निघून गेली, त्यामुळे मला आईच्या मायेचा सहवास कधीच मिळाला नाही. माझे बाबा अभय यांनी एकट्याने मला वाढवलं. त्यांनी दिवसरात्र कष्ट केलं, समाजाचे टोमणे सहन केले आणि स्वतःच्या घामाच्या कमाईतून मला इतकं सक्षम बनवलं की आज मी स्वतःच्या पायावर ठामपणे उभे आहे. माझे बाबा अतिशय साधे, प्रामाणिक आणि संस्कारी आहेत. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य फक्त माझ्यासाठी जगलं. त्यांच्या कपाळावरच्या सुरकुत्या आणि कष्टामुळे खरखरीत झालेल्या हातांकडे पाहून मी कायम स्वतःशी एक वचन दिलं होतं की मी कधीही कोणालाही माझ्या बाबांचा अपमान करू देणार नाही आणि माझ्या स्वाभिमानावरही कुणाला पाय ठेवू देणार नाही. तब्बल 31 वर्ष मी मान उंच ठेवून आयुष्य जगले. स्वतःच्या मेहनतीवर एक सुंदर आयुष्य उभं केलं. चांगल्या परिसरात स्वतःचं घर घेतलं. एक महागडी गाडीही घेतली. ती पाहून नातेवाईक आणि ओळखीचे लोक आश्चर्यचकित व्हायचे. पण आयुष्य कोणत्या क्षणी कोणतं वळण घेईल हे कुणालाच माहीत नसतं. तुम्हालाही कदाचित प्रश्न पडला असेल की माझ्यासारखी खंबीर आणि निर्भय मुलगी अशी कोणती वेळ आली की तिला कोणासमोर मान झुकवावी लागली. मी एका लोभी आणि अनोळखी कुटुंबाकडून माझा स्वाभिमान तुडवून घेणं का सहन केलं? मी स्वतःच्या लाखो रुपयांनी केलेल्या लग्नात विनामूल्य काम करणारी नोकरानी बनून राहणं का स्वीकारलं? या सगळ्याचं उत्तर फक्त एका शब्दात आहे आणि तो शब्द म्हणजे बाबांवरील प्रेम. जेव्हा माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं वादळ आलं आणि माझ्या बाबांचं आयुष्य एका नाजूक धाग्यावर टिकून राहिलं, तेव्हा माझं स्वातंत्र्य, माझा स्वाभिमान आणि माझी सगळी तत्त्व एका क्षणात कोसळून पडली. त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की आपण महिन्याला कितीही लाखो रुपये कमवत असलो, कितीही मोठ्या पदावर काम करत असलो, कितीही लोकांचं नेतृत्व करत असलो तरी जन्म, वृद्धावस्था आणि मृत्यूसमोर माणूस किती असह्य असतो. मला त्या दिवसापासून रोज घरी परतताना भीती वाटू लागली. स्वयंपाकघरात काम करताना माझे बाबा दिसले नाही तर काय होईल ही कल्पनाच मला अस्वस्थ करू लागली. त्यांच्या चेहऱ्यावरची ती काळजी मला सतावत राहायची, कारण त्यांना नेहमी वाटायचं की त्यांच्यानंतर त्यांची एकुलती एक मुलगी या जगात अगदी एकटी पडेल. फक्त माझ्या बाबांच्या मनाला थोडासा आधार मिळावा, त्यांच्या मनात जगण्याची आशा जिवंत राहावी म्हणून मी माझा सगळा स्वाभिमान आणि माझा सगळा हट्ट बाजूला ठेवला. एका मोठ्या विवाह संस्थेमार्फत घाईघाईत ठरलेल्या, जणू एखाद्या व्यवहारासारख्या वाटणाऱ्या लग्नाला मी होकार दिला. मी स्वतःला समजावत राहिले की जर मी एक चांगली सून बनून राहिले, दिवसरात्र कोणतीही तक्रार न करता सगळ्यांची सेवा केली तर कदाचित देव माझ्यावर दया करेल आणि माझ्या बाबांना कर्करोगासारख्या भयंकर आजारातून वाचवेल. मी माझा जाच करणाऱ्या सासू ललिताच्या प्रत्येक टोमण्याकडे शांतपणे दुर्लक्ष केलं. माझा नवरा निलेश आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबातील प्रत्येक लहान मोठ्या विधीची, सणांची आणि धार्मिक कार्यक्रमांची सगळी जबाबदारी मी स्वतःच्या खांद्यावर घेतली. अशा प्रत्येक दिखाऊ समारंभासाठी मी माझ्या कष्टाच्या कमाईतले लाखो रुपये कोणताही विचार न करता खर्च केले आणि त्याचवेळी माझा नवरा आणि घरातील सगळी पुरुष मंडळी अंगणात आरामात खुर्च्यांवर बसून फक्त आदेश देत राहायची. ते फक्त माझ्या हातचं जेवण तयार होण्याची वाट पाहायचे. मला वाटत होतं की कदाचित माझं संपूर्ण आयुष्य असंच निघून जाईल. माझ्या इतक्या त्यागाच्या आणि सेवाभावाच्या बदल्यात मला थोडीफार का होईना पण मनशांती मिळेल. पण माझा हा समज पूर्णपणे चुकीचा ठरला. मी जितकी झुकत गेले तितकी त्यांच्या मनात माझ्याबद्दलची माया किंवा आदर वाढला नाही. उलट त्यांनी मला एक असं यंत्र समजलं की हवं तेव्हा वापरायचं आणि शेवटच्या थेंबापर्यंत पिळून काढायचं. पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते आणि जेव्हा ती मर्यादा ओलांडली जाते तेव्हा माणसाच्या सहनशीलतेचा बांध एका क्षणात फुटतो. त्यांनी माझ्या सहनशीलतेची शेवटची मर्यादा ओलांडली आणि गोष्ट माझ्या बाबांच्या जीवापर्यंत येऊन पोहोचली. तेव्हा माझ्यातली खरी नंदिनी पुन्हा जागी झाली. ही माझ्या आयुष्यातल्या सर्वात काळोख्या दिवसांची खरी कहाणी आहे.
आणि याच गोष्टीचा हा सर्वात मोठा पुरावा आहे की एखादी स्त्री प्रेमासाठी आणि आपल्या माणसांसाठी कितीही झुकली, कितीही त्याग केला तरी तिच्या स्वाभिमानाचा प्रश्न निर्माण झाला की तिला थांबवणं कोणाच्याही हातात राहत नाही. मी कायम खऱ्या प्रेमाच्या शोधात होते. मला असं नातं हवं होतं जे फक्त दोन मनांच्या जिव्हाळ्यावर उभं असेल. मला खूप श्रीमंत नवरा नको होता ना एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये थाटामाटात होणाऱ्या लग्नाची हौस होती. मला फक्त असा जोडीदार हवा होता जो थंडीच्या संध्याकाळी माझ्यासोबत निवांत फेरफटका मारेल, रस्त्याच्या कडेला उभं राहून माझ्यासोबत गरम चहा आणि गरमागरम समोसे खाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाची किंमत ओळखेल आणि माझ्या बाबांना मनापासून आदर देईल. पण माझ्या बाबांसारख्या जुन्या विचारांच्या माणसांसाठी कदाचित या सगळ्या गोष्टी फक्त पुस्तकात वाचायच्या असतात. त्यांच्या मनात कायम एकच भीती असायची, त्यांच्या वयाने मोठ्या होत चाललेल्या अविवाहित मुलीचं पुढे काय होणार. त्यांच्या मते मुलीचं तारुण्य म्हणजे मुठीतली वाळू जी क्षणात निसटून जाते. म्हणून ते मला नेहमी लग्न करून स्वतःचा संसार उभा करण्याचा सल्ला द्यायचे. सुरुवातीला या गोष्टी फक्त संध्याकाळच्या चहाच्या वेळी किंवा रात्रीच्या जेवणाच्या वेळी अगदी सहज बोलल्या जायच्या. पण हळूहळू त्यांची काळजी वाढत गेली. ते अनेकदा मला माझे आवडते राजमा भात वाढताना उदास नजरेने पाहायचे आणि म्हणायचे, बाळा, मुलगी कितीही शिकली, कितीही मोठी झाली, कितीही कोट्यवधी रुपये कमावले तरी एक चांगला नवरा आणि स्वतःचं कुटुंब ही कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी गोष्ट असते. ते मला समजवायचे की तरुणपणी एकटं राहणं आणि स्वतःचं स्वातंत्र्य मनाप्रमाणे जगणं खूप छान वाटतं. पण जसजसं वय वाढतं, शरीर साथ देणं कमी करतं आणि माणसाला उठणं बसणं सुद्धा कठीण होतं, तेव्हा एकटेपणाची खरी वेदना समजते. त्यांच्या अशा बोलण्यावर मी नेहमी हसून विषय बदलायचे आणि मोठ्या हसऱ्या चेहऱ्याने त्यांना म्हणायचे, बाबा, आता काळ बदलला आहे. आजच्या मुली स्वतःच्या पायावर ठामपणे उभ्या आहेत आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची हे त्यांना चांगलं माहीत आहे. मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगायचे की माझ्याकडे इतकी कमाई आहे आणि इतकी क्षमता आहे की मी माझं आणि तुमचं संपूर्ण आयुष्य अगदी सुखात आणि समाधानाने घालवू शकते. त्यामुळे तुम्ही विनाकारण काळजी करू नका. पण बाबा इतक्या सहजपणे हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. कधी ते दूरच्या नातेवाईकांची उदाहरणं द्यायचे तर कधी शेजारच्या अलका काकूंचा उल्लेख करायचे. त्यांनी मला अशा अनेक स्त्रियांच्या गोष्टी सांगितल्या ज्यांनी लग्न केलं नव्हतं आणि म्हातारपणी एकटेपणामुळे त्यांचं आयुष्य खूप कठीण झालं होतं. बाबांच्या बोलण्यात कधी हट्ट नव्हता, राग नव्हता. त्यात फक्त एका अशा वडिलांची भीती दडलेली होती ज्यांचं आपल्या मुलीवर स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम होतं. त्यांना सर्वात जास्त भीती याच गोष्टीची वाटायची की ज्या दिवशी ते या जगातून निघून जातील त्या दिवशी मी या मोठ्या घरात पूर्णपणे एकटी उरेन. त्यांना वाटायचं की माझ्याशी सकाळ संध्याकाळ बोलणारही कोणी नसेल आणि या घरात कधीच एखाद्या लहान मुलाचं निरागस हसू घुमणार नाही. बाबांची ही अस्वस्थता त्यांच्या वाढत्या वयाबरोबर आणि ढासळणाऱ्या प्रकृतीबरोबर आणखी वाढत गेली. अनेकदा ते माझे हात त्यांच्या थरथरणाऱ्या हातात घ्यायचे आणि डोळ्यात पाणी आणून म्हणायचे, बाळा, स्वतःवर थोडी दया कर आणि एखादा चांगला मुलगा पाहून संसार सुरू कर, म्हणजे मी कोणतीही चिंता न करता या जगाचा निरोप देऊ शकेन. मला चांगलंच माहीत होतं की बाबा माझ्यावर त्यांच्या स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करतात. त्यांच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द त्यांच्या मनातून यायचा आणि त्यांना फक्त मला आनंदी पाहायचं होतं. पण आमच्या विचारांमध्ये खूप मोठा फरक होता. त्यामुळे अनेकदा आमच्यात एक विचित्र शांतता पसरायची. मला फक्त जबाबदारी म्हणून किंवा लोकांचं तोंड बंद करण्यासाठी लग्न करायचं नव्हतं. तसंच ज्या माणसावर माझं प्रेमच नाही त्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवायचंही नव्हतं. मी माझ्या विचारांवर ठाम होते आणि मला पूर्ण विश्वास होता की योग्य वेळ आली की माझ्या नशिबातला माणूस मला आपोआप भेटेल. बाबांच्या मनातून ही भीती दूर व्हावी म्हणून मी माझ्या कामात आणखी मन लावून मेहनत करायला सुरुवात केली. त्यांच्यासाठी जगातल्या सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त अशा सगळ्या गोष्टी मी आवर्जून आणायचे. मी बाबांना देशभर आणि परदेशात फिरायला घेऊन जायचे. त्यांचं मन रमावं, त्यांनी आयुष्याचा आनंद घ्यावा म्हणून शक्य ते सगळं करायचे. मला पूर्ण विश्वास होता की माझी प्रगती, माझं त्यांच्यावरचं प्रेम आणि माझी काळजी पाहून एक दिवस बाबा माझा दृष्टिकोन नक्की समजून घेतील आणि माझं हे स्वतंत्र आयुष्य आनंदाने स्वीकारतील. पण नियतीने माझ्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवून ठेवलं होतं. देवाने असा डाव मांडला होता की माझा सगळा आत्मविश्वास एका क्षणात चुरडा झाला. गेल्या काही दिवसांपासून मला जाणवत होतं की बाबांची प्रकृती झपाट्याने खालावत चालली आहे. त्यांनी जवळजवळ खाणं पिणं सोडून दिलं होतं. जे बाबा रोज स्वतःच्या हाताने काहीतरी चविष्ट पदार्थ बनवायचे त्यांनाच आता 2 घासही नीट खाता येत नव्हते. रात्रीच्या शांततेत त्यांचा कोरडा आणि सतत येणारा खोकला माझं काळीज पिळवटून टाकायचा. कायम हसतमुख असणारा त्यांचा चेहरा आता फिकट आणि निस्तेज
दिसू लागला होता. त्यांची चालही पूर्वीसारखी राहिली नव्हती. माझ्या मनात सतत एकच भीती घर करून बसली होती. काहीतरी फार वाईट घडणार आहे. मी अनेकदा त्यांच्यासमोर हट्ट धरला, हात जोडून विनंती केली की माझ्यासोबत दिल्लीतील सर्वोत्तम रुग्णालयात चला आणि संपूर्ण तपासणी करून घ्या, पण बाबा प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून टाळायचे. त्यांचा स्वभावच तसा होता. स्वतःचे पैसे वाचवायचे आणि मुलीला कोणताही त्रास होऊ द्यायचा नाही. ते नेहमी म्हणायचे, अगं ऋतू बदलतोय म्हणून थोडासा ताप आला आहे. या वयात अंगदुखी होणं अगदी स्वाभाविक आहे. ते आपल्या परिसरातील औषधांच्या दुकानातून स्वस्त औषधं आणायचे, सांध्यांना तेल लावायचे आणि मला निर्धास्तपणे कार्यालयात जायला सांगायचे. उगाच काळजी करत बसू नकोस, तुझ्या कामावर त्याचा परिणाम होऊ देऊ नकोस, असं ते नेहमी म्हणायचे. पण ती साधी औषधं त्यांच्या शरीरात आतून वाढत चाललेल्या त्या भयानक आजाराला थांबवू शकत नव्हती. तो आजार वाळवीप्रमाणे त्यांचं शरीर हळूहळू पोखरत होता. हिवाळ्यातल्या एका धुक्याने भरलेल्या सकाळी सुट्टी असल्यामुळे मी घराची साफसफाई करत होते. तेवढ्यात अचानक बाबा दिवाणखान्याच्या मध्यभागी चक्कर येऊन खाली कोसळले. त्यांना जमिनीवर पडलेलं पाहताच माझ्या छातीत कोणीतरी घट्ट मूठ आवळल्यासारखं वाटलं. माझं सगळं धैर्य आणि आत्मविश्वास एका क्षणात नाहीसं झाला. मी मोठ्याने रडू लागले. माझे हातपाय थरथरत होते. काय करावं, कुणाला बोलवावं, काही सुचत नव्हतं. मी फक्त जमिनीवर बसून त्यांच्या अशक्त शरीराला मिठी मारून रडत राहिले. थोड्याच वेळात रुग्णवाहिकेचा आवाज घुमला आणि आम्ही थेट दिल्लीतील रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात पोहोचलो. रुग्णालयात पाऊल टाकताच औषधांचा आणि निर्जंतुकीकरणाच्या द्रव्याचा तीव्र वास नाकात शिरला आणि माझा श्वास घुसमटल्यासारखा झाला. आजूबाजूला असलेली प्रचंड गर्दी, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची चिंता आणि अस्वस्थता पाहून माझी भीती आणखी वाढली. तिथे बसलेल्या रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे थकलेले चेहरे, त्यांच्या डोळ्यांमधली निराशा पाहून माझं मन अक्षरशः खचून गेलं. मी आपत्कालीन विभागाच्या बाहेर थंड फरशीवर बसून दोन्ही हात घट्ट पकडले आणि देवाकडे एकच प्रार्थना करत राहिले, माझे बाबा कसेही करून बरे होऊ दे. अनेक तासांनी एका गंभीर स्वभावाच्या डॉक्टरांनी मला त्यांच्या कक्षात बोलावलं. त्यांनी बाबांची जाड वैद्यकीय नोंदवही उघडली. काही क्षण ती पाहिली आणि मग अत्यंत हळहळ व्यक्त करणाऱ्या नजरेने माझ्याकडे पाहिलं. कोणतीही गोष्ट लपून न ठेवता त्यांनी स्पष्ट शब्दात सत्य सांगितलं. बाबांना साधासुद्धा आजार नव्हता. त्यांना आतडं आणि पोट या भागात 3ऱ्या टप्प्यातला कर्करोग झाला होता. गाठ अतिशय वेगाने वाढत होती. तातडीने मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती आणि त्यानंतर रसायनोपचारही आवश्यक होते. कर्करोग हा शब्द माझ्या कानात प्रचंड स्फोटासारखा घुमला. काही क्षणांसाठी मला असं वाटलं की संपूर्ण जगच थांबलं आहे. माझे कान बहिरे झाल्यासारखे झाले. डॉक्टर पुढे काय बोलत होते ते मला काहीच ऐकू येत नव्हतं. माझ्या पायाखालची जमीन सरकून गेल्यासारखं वाटलं. माझा घसा पूर्ण कोरडा पडला होता आणि माझ्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. माझे बाबा इतके चांगले माणूस, ज्यांनी आयुष्यभर देवाची भक्ती केली, नेहमी इतरांचंच भलं केलं, त्यांनाच एवढा भयंकर आणि वेदनादायक आजार का झाला, हा प्रश्न माझ्या मनात सतत घुमत होता. मी डगमगत डॉक्टरांच्या कक्षातून बाहेर आले. रुग्णालयाच्या थंड भिंतीला टेकून खाली बसले आणि अनावर होऊन रडू लागले. सत्य इतकं भीषण होतं की मृत्यूच्या दिशेने चाललेल्या माझ्या बाबांना मी कसं सामोरं जाणार हेच मला समजत नव्हतं. हो, बाबा आणि मुलगी म्हणून आम्ही उभं केलेलं छोटंसं शांत आणि सुखी जग आता कर्करोग नावाच्या त्या भीषण वादळात काडीप्रमाणे विखरून जाणार होतं. कर्करोग विभागातील डॉक्टरांशी बोलून मी बाबांच्या खोलीकडे परत निघाले. तेव्हा माझ्या पायांना जणू कित्येक किलोचं ओझं बांधलं आहे असं वाटत होतं. मी एक दीर्घ श्वास घेतला. दोन्ही हातांनी चेहरा हलकेच चोळला, म्हणजे चेहऱ्यावर उमटलेली भीती, दुःख आणि अस्वस्थता थोडी लपवता येईल. मग ओठांवर जबरदस्तीने एक खोटंसं हसू आणलं आणि खोलीचा दरवाजा उघडला. बाबा त्या पांढऱ्या चादरी अंथरलेल्या लोखंडी काटेवर पडले होते. त्यांची निस्तेज नजर छताकडे लागलेली होती. मला पाहताच त्यांनी मोठ्या कष्टाने उठायचा प्रयत्न केला. त्यांच्या डोळ्यात भीतीही होती आणि असंख्य प्रश्नही होते. मी घाईघाईने त्यांच्याजवळ गेले. त्यांचे थंड आणि अशक्त हात माझ्या हातात घेतले आणि पूर्ण विश्वासाने त्यांच्याशी एक खोटं बोलले. मी त्यांना म्हणाले, डॉक्टरांनी सांगितलं आहे की आजार अगदी सुरुवातीलाच लक्षात आला आहे. आजकाल वैद्यकीय क्षेत्र खूप प्रगत झालं आहे. फक्त एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागेल. काही दिवस औषधं घ्यावी लागतील आणि मग तुम्ही पुन्हा पूर्वीसारखे पूर्ण बरे व्हाल. मी त्यांना समजावत म्हणाले, कसलाही नको तो विचार मनात आणू नका. रुग्णालयाचं बिल असो किंवा औषधांचा खर्च, तुमची मुलगी सगळं एकटी सांभाळू शकते. माझं बोलणं ऐकून बाबांनी हळूच मान हलवली. त्यांच्या कोरड्या ओठांवर एक असह्य हसू उमटलं. त्यांनी थरथरत्या हाताने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि दाटून आलेल्या आवाजात म्हणाले, माझ्यामुळे माझ्या लेकराला एवढ्या लहान वयात किती काही सहन करावं लागत आहे. मी त्यांना घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, बाबा, तुम्ही मला लहानपणापासून आईचं आणि वडिलांचं दोन्ही प्रेम दिलंत.
आयुष्यभर कष्ट करून मला या उंचीवर आणलं. आता तुमची सेवा करण्याची माझी वेळ आहे, म्हणून पुन्हा कधीही मृत्यूचा उल्लेख करू नका. पण माझ्या या खोट्या दिलासाने त्यांच्या मनातली भीती काही कमी झाली नाही. दिवसभर आम्ही दोघंही एकमेकांसमोर सगळं ठीक असल्याचा आव आणत राहिलो. मी त्यांना कार्यालयातल्या गोष्टी सांगत राहिले. मजेशीर प्रसंग सांगून त्यांचं मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत राहिले. बाबा देखील माझ्या खोट्या शब्दांवर विश्वास असल्याचं दाखवत राहिले. त्यांनी जबरदस्तीने भाताचे 2 चमचे खाल्ले आणि माझ्या बोलण्यावर हसण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या डोळ्यात दडलेलं दुःख आणि मृत्यूची भीती माझ्यापासून लपून राहिली नाही. रात्र झाली. संपूर्ण कर्करोग विभागात अंगावर काटा आणणारी शांतता पसरली होती. अधूनमधून एखाद्या रुग्णाच्या खोकल्याचा आवाज कानावर पडत होता. रात्रीची ड्युटी करणाऱ्या परिचारिकांच्या पावलांचा आवाज आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे खोल उसासे त्या वातावरणाला आणखी जड करून टाकत होते. मी बाबांच्या खाटेखाली जमिनीवर एक पातळ चादर अंथरली आणि डोळे मिटून झोपल्याचं नाटक केलं, पण माझ्या डोळ्यात झोपेचा लवलेशही नव्हता. तेवढ्यात वरच्या काठेवरून कोणीतरी हळूहळू हुंदके देत रडत असल्याचा आवाज ऐकू आला. माझे बाबा रडत होते. त्यांनी रुग्णालयातलं पातळ पांघरून तोंडावर घट्ट दाबून धरलं होतं, म्हणजे त्यांच्या रडण्याचा आवाज बाहेर जाणार नाही आणि माझी झोप मोडणार नाही. त्यांच्या दाबून ठेवलेल्या हुंदक्यांचा प्रत्येक आवाज माझ्या छातीत हजारो सुयांसारखा टोचत होता. मी जमिनीवर निश्चल पडून राहिले आणि माझे ओठ इतके घट्ट दातांमध्ये दाबले की त्यातून रक्त यायला लागलं, फक्त माझ्या तोंडातून एकही आक्रोश बाहेर पडू नये म्हणून. त्या काळोख्या रात्री मी माझ्या बाबांना देवासमोर हात जोडून रडत प्रार्थना करताना ऐकलं. ते म्हणत होते, देवा, मला फक्त 2-4 वर्षांचं आयुष्य अजून दे. मला मृत्यूची भीती नाही, या जगाचाही मला कोणताही मोह नाही, पण माझ्या त्या लेकराची मला खूप काळजी वाटते, जिला लहानपणापासून आईचं प्रेम मिळालंच नाही. जर मी आज किंवा उद्या या जगातून निघून गेलो तर माझ्या मुलीचं काय होईल? आमचं असं कोणीही नाही जे तिच्या पाठीशी उभं राहील. तिचं अजून लग्नही झालेलं नाही. देवा, माझ्या मागच्या जन्मातल्या पापांची जर काही शिक्षा उरली असेल तर ती मला याच जन्मात दे, पण माझ्या मुलीला कधीही एकटं सोडू नकोस. दुसऱ्या दिवशी सकाळी वेदना कमी करणाऱ्या तीव्र औषधांच्या परिणामामुळे बाबा गाढ झोपले होते. मी माझी वही आणि पेन घेऊन रुग्णालयाच्या रिकाम्या दालनातल्या एका कोपऱ्यात जाऊन बसले आणि होणाऱ्या प्रत्येक खर्चाचा हिशोब मांडू लागले. गाठ काढण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या शस्त्रक्रियेचा खर्च, सर्वोत्तम रसायनोपचाराचा खर्च, विम्यात समाविष्ट नसलेल्या महागड्या परदेशी औषधांचा खर्च आणि बाबांच्या सोयीसाठी खासगी खोलीचा खर्च. जेव्हा मी सगळा खर्च एकत्र मोजला तेव्हा ती रक्कम जवळपास 35 ते 40 लाख रुपयांपर्यंत पोहोचत होती. माझ्यासारख्या चांगल्या कंपनीत काम करणाऱ्या मुलीसाठी ही रक्कम निश्चितच मोठी होती, पण अशक्य नव्हती. माझ्याकडे बचत होती आणि गरज पडली तर रोज कार्यालयात जाण्यासाठी वापरत असलेली माझी महागडी गाडीही मी विकू शकत होते. एवढा मोठा आर्थिक भार उचलण्याची मला अजिबात भीती वाटत नव्हती. मला सर्वात जास्त भीती याची वाटत होती की बाबांच्या मनात घर करून बसलेलं नैराश्य त्यांच्या जगण्याची इच्छाच संपवून टाकेल. त्या रात्री बाबांची प्रार्थना ऐकल्यानंतर मला एक गोष्ट पूर्णपणे समजली होती. जगातलं सर्वात महागडं औषध किंवा परदेशातली सर्वात आधुनिक यंत्रणाही त्यांना मृत्यूच्या दारातून परत आणू शकणार नव्हती. जर त्यांच्या मनात हेच विचार कायम राहिले की माझी मुलगी माझ्यानंतर या जगात एकटी पडेल किंवा माझ्यामुळे तिच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहील, तर रसायनोपचाराच्या वेदना सहन करण्याआधीच त्यांचं शरीर हार मानेल. तेव्हाच मला स्पष्ट जाणवलं की बाबांसाठी खरं औषध रुग्णालयाच्या औषधांच्या दुकानात मिळणार नव्हतं. त्यांना पुन्हा जगण्याची एक ठोस कारण हवी होती आणि ती फक्त एकच होती, त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या मुलीचं लग्न होऊन ती एका चांगल्या आणि सन्मानित घरात जाताना पाहणं. हा विचार माझ्या मनात विजेप्रमाणे चमकून गेला आणि त्याच क्षणी मी ठरवलं की आता काहीही झालं तरी मी हेच करणार. सोमवारी सकाळी मी कार्यालयात फोन करून अनेक आठवड्यांची रजा घेतली. रुग्णालयात ओळखीच्या एका परिचारिकेला काही पैसे देऊन बाबांची नीट काळजी घ्यायची विनंती केली आणि माझी गाडी थेट दिल्लीतील सर्वात प्रतिष्ठित आणि नामांकित विवाह संस्थेकडे वळवली. माझ्यासारख्या मुलीसाठी हा निर्णय एखाद्या मृत्यूपेक्षा कमी नव्हता, कारण मी आयुष्यभर खरं प्रेम आणि स्वतःचा स्वाभिमान यांना सर्वात जास्त महत्त्व दिलं होतं. बागेत हातात हात घालून फिरण्याची मी पाहिलेली स्वप्न, प्रेमाने मिळणाऱ्या लाल गुलाबाची मनात जपलेली इच्छा, या सगळ्यांचा मी स्वतःच्या हाताने कायमचा अंत केला आणि माझ्या मनाच्या सर्वात अंधाऱ्या कोपऱ्यात त्यांना पुरून टाकलं. त्या आलिशान वातानुकूलित कार्यालयात मी संस्थेच्या संचालिकेसमोर बसले होते. पहिल्याच नजरेत ती अतिशय चतुर आणि व्यवहारकुशल स्त्री वाटली. तिने माझ्यासमोर चहा ठेवला, पण मी तो बाजूला सरकवला आणि वेळ न दवडता थेट मुद्द्यावर आले. मी स्पष्ट शब्दात सांगितलं, मला फक्त असा माणूस हवा आहे जो पुढच्या 1 महिन्याच्या आत माझ्यासोबत न्यायालयात विवाहाची नोंदणी करेल आणि
आणि साध्या पद्धतीने लग्नाची विधी पूर्ण करेल. माझी अपेक्षाही फार मोठी नव्हती. मला कोट्याधीश किंवा खूप मोठ्या पदावरचा माणूस नको होता. तो दिसायला कसा आहे, त्याचा सामाजिक दर्जा काय आहे याचाही मला काहीच फरक पडत नव्हता. फक्त त्याची पार्श्वभूमी स्वच्छ असावी, त्याच्याकडे कायमस्वरूपी नोकरी असावी, त्याचा स्वभाव शांत असावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो तातडीने लग्नासाठी तयार असावा. म्हणजे जीवन मरणाच्या सीमेवर झुंज देणाऱ्या माझ्या बाबांच्या मनाला थोडासा दिलासा मिळेल. माझं बोलणं ऐकून त्या विवाह संस्थेच्या मालकिनीने माझ्याकडे थोड्या वेगळ्याच नजरेने पाहिलं. पण ती पक्की व्यावसायिक होती. पुढच्याच क्षणी ती हसली. तिने तिच्यासमोर ठेवलेली जाडजूड माहितीपत्रिका माझ्यासमोर सरकवली आणि शुक्लांबद्दल सांगू लागली. ती म्हणाली, विशेष दर्जाच्या स्थळांची माहिती, निवडक मुलांशी सलग भेटी आणि 1 महिन्याच्या आत लग्न पूर्ण करून देण्याची हमी, यासाठी तुम्हाला 5 लाख रुपये द्यावे लागतील. फक्त औपचारिक लग्नासाठी 5 लाख रुपये ही खूप मोठी रक्कम होती. पण मी 1 रुपयाचाही घासाघासी केली नाही. मी माझं क्रेडिट लेटर बाहेर काढलं, तिच्या समोरच्या काचेच्या टेबलावर ठेवलं आणि म्हणाले, आत्ताच यंत्र आणा आणि हे क्रेडिट लेटर वापरून पैसे घ्या. मला आज संध्याकाळपासूनच मुलांना भेटायला सुरुवात करायची आहे. माझं हे बोलणं ऐकून तिथे उपस्थित सगळे जण थक्क झाले. पण माझ्या मनात किती मोठी तगमग सुरू होती हे फक्त मलाच माहीत होतं. मला स्वतःच्या नशिबावर हसू येत होतं. जगातल्या अनेक स्त्रिया स्वतःच्या कमाईतून दागिने, महागडे कपडे किंवा घर घेतात आणि मी मात्र 31 वर्षांची सुशिक्षित मुलगी स्वतःच्या कष्टांच्या पैशातून एक नवरा शोधण्यासाठी आले होते. असा नवरा जो माझ्यासोबत सुखी कुटुंबाचा केवळ एक दिखावा उभा करू शकेल. तिथून बाहेर पडल्यावर मी धुक्याने भरलेल्या आकाशाकडे पाहिलं. थंड वारा माझ्या केसांशी खेळत होता. पण माझ्या मनात आता कोणतंच वादळ उरलं नव्हतं. फक्त एक खोल निशब्द शांतता होती. मी माझ्या सगळ्या आनंदाचा स्वतःच अंत केला होता आणि प्रेमाशिवाय एका कायदेशीर लग्नाचा निर्णय घेतला होता. त्या बदल्यात मला या जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट मिळणार होती, माझ्या बाबांचं आयुष्य आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू. त्याच संध्याकाळी मी एका प्रसिद्ध उपहारगृहातून बाबांचा आवडता स्वयंपाक बांधून घेतला आणि रुग्णालयात पोहोचले. त्यांनी जेवण केल्यानंतर मी लाजणाऱ्या मुलीचा आव आणला. त्यांच्या दोन्ही हातांना माझ्या हातात घेतलं आणि आयुष्यातलं सर्वात मोठं खोटं त्यांना सांगितलं. मी म्हणाले, बाबा, माझ्या आयुष्यात एक मुलगा आहे. तो खूप समजूतदार आहे, प्रगल्भ आहे आणि माझ्यावर मनापासून प्रेम करतो. आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांना भेटत आहोत. पण कार्यालयाच्या कामामुळे मला तुम्हाला हे सांगता आलं नाही. आता त्याला तुमच्या प्रकृतीबद्दल समजलं आहे आणि तो स्वतःच म्हणतो आहे की आपण शक्य तितक्या लवकर लग्न करावं. म्हणजे तो माझा नवरा म्हणून आपली दोघांचीही काळजी घेईल आणि या कठीण काळात माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहील. अगदी माझ्या अपेक्षेप्रमाणेच घडलं. बाबांच्या अशक्त आणि क्रूश झालेल्या चेहऱ्यावर अचानक पुन्हा हसू उमटलं. रसायनोपचारामुळे निस्तेज झालेल्या त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते तर आनंदाचे होते. त्यांनी थरथर त्या हाताने मला घट्ट मिठी मारली आणि पुन्हा पुन्हा विचारू लागले, बाळा, मला आनंद मिळावा म्हणून तू खोटं तर बोलत नाहीयेस ना? मी पूर्ण धैर्याने त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि देवाची तसेच माझ्या दिवंगत आईची खोटी शपथ घेऊन सांगितलं की हे सगळं खरं आहे. बाबांनी दोन्ही हात जोडून वर पाहिलं आणि देवाचे पुन्हा पुन्हा आभार मानू लागले की अखेर त्यांनी त्यांची प्रार्थना ऐकली. त्यांच्या चेहऱ्यावर परतलेलं हसू आणि आलेला उत्साह पाहून मला वाटलं, माझे 5 लाख रुपये आणि माझ्या संपूर्ण आयुष्याचा केलेला त्याग योग्य कारणासाठीच झाला आहे. त्याच क्षणी मला खात्री पटली की मी योग्य मार्गावर आहे. त्या संध्याकाळनंतर माझ्या आयुष्यात एका नव्या आणि अतिशय भीषण संघर्षाची सुरुवात झाली. स्वतःसाठी नावापुरता नवरा शोधण्याचा संघर्ष आणि माझ्या बाबांसाठी जगण्याची आशा विकत घेण्याचा संघर्ष. विवाह संस्थेसोबत तो महागडा करार केल्यानंतर माझं आयुष्य अशा भोवऱ्यात अडकलं की मी आतून पूर्णपणे थकून गेले. सकाळी कार्यालयात कागदपत्रांच्या ढिगाऱ्यात काम करायचं, दुपारी वाहतुकीच्या गर्दीतून मार्ग काढत रुग्णालयात पोहोचायचं, बाबांना स्वतःच्या हाताने पेच भरवायची आणि रात्री हलकासा साज शृंगार करून वेगवेगळ्या महागड्या उपहारगृहांमध्ये अनोळखी मुलांना भेटायला जायचं. त्या विवाह संस्थेच्या मालकिनीने खरंच तिची 5 लाख रुपयांची फी वसूल केली होती. अवघ्या 15 दिवसात तिने मला वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या 7 मुलांना भेटवून दिलं. पण खरं आयुष्य चित्रपटांसारखं नसतं. माझे पैसे पाण्यासारखे खर्च होत होते आणि वेळही तसाच निघून जात होता. मी ज्या पहिल्या मुलाला भेटले तो जवळजवळ माझ्याच वयाचा होता. एका सरकारी कार्यालयात मोठ्या पदावर काम करत होता. पण त्याची विचारसरणी मात्र कित्येक वर्ष मागे अडकलेली होती. बसताक्षणीच तो म्हणाला की त्याला अशी पत्नी हवी आहे जिने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी इतकी मोठी नोकरी सोडावी, घरी राहून स्वयंपाक करावा आणि त्याच्या घराण्याचा वंश पुढे चालवावा, म्हणून 2 मुलांना जन्म द्यावा. दुसरा मुलगा मोठा उद्योगपती होता, पण त्याला माझ्यापेक्षा माझ्या आर्थिक स्थितीतच जास्त रस होता.
बोलायला सुरुवात करताच त्याने माझ्या नावावर किती मालमत्ता आहे आणि मी महिन्याला किती लाख रुपये कमावते हे विचारलं. तिसरा तर त्याहूनही पुढे निघाला. त्याचा महिनाभरापूर्वीच घटस्फोट झाला होता आणि त्याला फक्त शिकलेली कमावणारी पत्नी हवी होती. म्हणजे गावात अंथरुणाला खिळलेल्या त्याच्या वृद्ध आई वडिलांची काळजी घेण्यासाठी कोणीतरी मिळेल, त्यांची सेवा करेल आणि विनामूल्य नोकरानीप्रमाणे आयुष्यभर राबेल. अशा विचित्र आणि नीच विचारांच्या माणसांना भेटून मी माझा सगळा राग मनातच दाबून ठेवायचे. पाण्याचा एक घोट घ्यायचे, चेहऱ्यावर खोटंसं हसू आणायचे आणि शांतपणे तिथून निघून जायचे. प्रत्येक निष्फळ भेटीनंतर त्या उपाहारगृहातून बाहेर पडताच मला उलटी होईल असं वाटायचं. जणू निराशेचा अथांग समुद्र मला स्वतःमध्ये ओढून घेत होता. माझ्या मनात सतत एकच प्रश्न यायचा, या जगात चांगले, सुसंस्कृत आणि प्रामाणिक पुरुष उरलेच नाहीत का? कोट्यवधी लोकांच्या या गर्दीत मला स्वतःपेक्षा जास्त एकटं आणि निराधार दुसरं कोणीच वाटत नव्हतं. तेवढ्यात माझा दूरध्वनी थरथरायचा आणि बाबांचा संदेश यायचा. बाबा लिहायचे, बाळा, भेट कशी झाली? तुम्ही दोघांनी काही खाल्लं का? लवकर घरी ये, बाहेर खूप धुकं आहे, थंडी लागू देऊ नकोस. बाबांचा तो प्रेमाने आणि आशेने भरलेला संदेश वाचताच माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागायचे. मी गाडीच्या स्टेअरिंगवर डोकं ठेवून मनसोक्त रडायचे. मग स्वतःला सावरायचे, डोळे पुसायचे आणि बाबांना आणखी एक खोटा संदेश पाठवायचे. बाबा, मी खूप आनंदात आहोत. तुम्ही औषधं घेऊन शांतपणे झोपा. मला माहीत होतं मी कोणत्याही परिस्थितीत हार मानू शकत नव्हते. हा सगळा देखावा मला कोणत्याही परिस्थितीत सुरू ठेवायचा होता. बाबांना शांतपणे मृत्यूची वाट पाहण्यासाठी नव्हे, तर या भयंकर कर्करोगाशी लढण्याचं बळ मिळावं म्हणून. कोणत्याही परिस्थितीत मला एक नवा नवरा हवा होता. माझी 8वी भेट शहरातील एका शांत आणि देखण्या उपाहारगृहात ठरली होती. तोपर्यंत माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. त्या दिवशी मी कोणताही साजशृंगार न करता साधा कुर्ता घालून तिथे पोहोचले. मी आधीच ठरवलं होतं की फक्त 10 मिनिटं बसायचं, एक कप चहा घ्यायचा आणि एखादं कारण सांगून निघून जायचं. पण निलेश नावाच्या त्या मुलाने येताच माझे आजवरचे सगळे कटू अनुभव एका क्षणात बदलून टाकले. निलेश ठरलेल्या वेळेच्या तब्बल 15 मिनिटं आधीच आला होता. त्याने फिकट आकाशी रंगाचा स्वच्छ इस्त्री केलेला शर्ट आणि गडद रंगाची औपचारिक पॅन्ट घातली होती. त्याचे बूटही अगदी नीट पॉलिश केलेले होते. तो ना अतिशहाणा असल्याचा आव आणणारा वाटत होता, ना अस्ताव्यस्त किंवा निष्प्रभ. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतपणा, स्थिरता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन जिंकणारा सभ्यपणा दिसत होता. मी उपाहारगृहात शिरताच तो लगेच खुर्चीतून उठला. त्याने माझ्यासाठी खुर्ची पुढे ओढली आणि हसत अतिशय आदराने म्हणाला, नमस्कार नंदिनी, माझं नाव निलेश आहे. तुमच्या इतक्या व्यस्त वेळापत्रकातून माझ्यासाठी वेळ काढलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. त्याच्या या साध्या मनापासूनच्या आणि अजिबात दिखाऊपणा नसलेल्या सुरुवातीने माझ्या मनात साचलेला सगळा राग एका क्षणात विरघळून गेला. आम्ही पेय मागवलं आणि गप्पा सुरू झाल्या. निलेशने इतरांप्रमाणे माझा पगार, माझं घर किंवा माझ्या पैशांबद्दल एकही शब्द विचारला नाही. त्याने अतिशय आदराने माझ्या आवडीनिवडी जाणून घेतल्या आणि एवढ्या मोठ्या कंपनीत एकटी स्त्री म्हणून काम करताना रोज कोणत्या ताणतणावांना सामोरं जावं लागतं याबद्दल शांतपणे बोलत राहिला. तो माझं प्रत्येक वाक्य मन लावून ऐकत होता. मध्ये स्वतःचे अनुभव सांगत होता, पण एकदाही असं वाटलं नाही की तो स्वतःला माझ्यापेक्षा जास्त शहाणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे. मला जाणवलं की निलेश खूप शिकलेला, समजूतदार आणि जमिनीवर पाय ठेवून जगणारा माणूस आहे. त्याने सांगितलं की तो सिव्हिल इंजिनियर आहे आणि स्वतःच्या आयुष्यातल्या संघर्षांबद्दलही त्याने कोणताही आडपडदा न ठेवता अगदी प्रामाणिकपणे सांगितलं. गप्पा मारता मारता 2 तास कधी निघून गेले हे आम्हा दोघांनाही कळलं नाही. काही वेळासाठी तर मी तिथे का आले आहे हेही विसरून गेले. मी एका करारापुरता नवरा शोधायला आले आहे हे माझ्या मनातूनच निसटलं होतं. असं वाटत होतं की मी एखाद्या खूप जुन्या आणि विश्वासू मित्राशी मनमोकळेपणाने बोलत आहे. 31 वर्षांच्या आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या कोरड्या आणि दगड झालेल्या मनाला काहीतरी वेगळंच जाणवलं. मी मनोमन आकाशाकडे पाहिलं आणि विचार केला, कदाचित देवाने माझे आणि बाबांचे अश्रू पाहिले असतील, म्हणूनच या अंधारात त्याने निलेशला माझ्या आयुष्यात पाठवलं असावं. त्या पहिल्या सुंदर भेटीनंतर निलेशने माझ्याशी सतत संपर्क ठेवला. सकाळी त्याचा शुभ प्रभातचा संदेश यायचा, दुपारी जेवणाची आठवण करून द्यायचा आणि रात्री काम संपल्यावर त्याचा छोटासा प्रेमळ दूरध्वनी हमखास यायचा. हळूहळू हे सगळंच माझ्या यंत्रासारख्या आयुष्यातला सर्वात सुंदर भाग बनलं. निलेशची कोणताही स्वार्थ नसलेली काळजी आणि त्याचा मनापासूनचा आदर पाहून मी स्वतःभोवती उभी केलेली कठोर भिंत हळूहळू तडकू लागली. पण मोठ्या पदावर काम करणारी व्यवस्थापक असल्यामुळे माझं मन मला सतत सावध करत होतं की मला प्रेमाच्या भावना मनात वाढू द्यायच्या नाहीत. माझी परिस्थिती मला पूर्णपणे माहीत होती. या भावना जपण्यासाठी माझ्याकडे एक क्षणाचाही वेळ नव्हता. माझ्यासमोर फक्त एकच उद्दिष्ट होतं,
कोणत्याही परिस्थितीत विवाहाचा दाखला मिळवायचा म्हणजे माझ्या बाबांच्या मनाला जगण्याची नवी आशा मिळेल. मी ठरवलं की तिसऱ्या भेटीसाठी निलेशला एका शांत आणि देखण्या उपहारगृहात बोलवायचं. यावेळी मी मुद्दाम अशी जागा निवडली जिथे अजिबात गोंधळ नसेल, कारण आज मला त्याच्यासमोर माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं आणि सर्वात वेदनादायक सत्य सांगायचं होतं. आमच्यासमोर जेवण आलं, पण मी त्याला हातही लावला नाही. मी एक दीर्घ श्वास घेतला, निलेशच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याच्यापासून काहीही न लपवता सगळं खरं सांगायचा निर्णय घेतला. या चांगल्या माणसाला मी खोट्या आशेवर कधीच ठेवू इच्छित नव्हते. मी जड पण ठाम आवाजात म्हणाले, निलेश, तू खूप चांगला माणूस आहेस हे मला मनापासून जाणवतं. गेल्या काही दिवसात तू मला जितका आदर दिलास, जितका वेळ दिलास, त्याची मी मनापासून ऋणी आहे. पण आपण या नात्यात आणखी पुढे जाण्याआधी मला माझ्या आयुष्यातलं एक मोठं सत्य तुला सांगायचं आहे. माझं आयुष्य तुला माझी गाडी, माझे कपडे किंवा माझं बाहेरचं आयुष्य पाहून जितकं परिपूर्ण वाटत असेल तसं ते अजिबात नाही. माझे बाबा जे माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार आहेत, ते सध्या रुग्णालयात कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च होत आहेत आणि तो खर्च मी स्वतः उचलू शकते. मला कोणाकडून पैशांची गरज नाही. पण बाबांची शेवटची इच्छा एवढीच आहे की या जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांनी मला नवरीच्या रूपात आणि एका चांगल्या कुटुंबात आनंदाने संसार करताना पाहावं. त्यांना सर्वात मोठी भीती याची वाटते की त्यांच्यानंतर मी या जगात पूर्णपणे एकटी पडेन. मी त्या विवाह संस्थेत संसार उभा करण्यासाठी गेले नव्हते. मी तिथे फक्त असा एक कायदेशीर नवरा शोधायला गेले होते, जो समाजाच्या आणि कायद्याच्या दृष्टीने माझ्यासोबत उभा राहील. म्हणजे माझे बाबा निर्धास्त होतील. हे सगळं मी तुला आत्ताच सांगते आहे, कारण नंतर तुला असं वाटू नये की मी तुझ्यापासून काही लपवलं होतं. जर तू माझ्या आयुष्यात आलास तर तुला प्रेमापेक्षा जास्त रुग्णालयाचे फेरे मारावे लागतील, औषधांचा वास सहन करावा लागेल आणि खूप मोठा मानसिक ताणही पेलावा लागेल. तुला जर वाटत असेल की हे सगळं तुझ्यासाठी खूप अवघड आहे किंवा तुला अशा कोणत्याही गुंतागुंतीत पडायचं नाही, तर आपण इथेच थांबूया. आपण चांगले मित्र म्हणून कायम राहू शकतो. माझ्या मनात तुझ्याबद्दल कधीही कोणतीही तक्रार राहणार नाही. हे सगळं बोलताना माझी नजर खाली होती. मी टेबलावरील कपडा इतका घट्ट पकडला होता की माझ्या बोटांचा रंगच बदलला होता. मला पूर्ण खात्री होती की आता निलेश एखादं कारण सांगेल आणि उठून निघून जाईल, कारण इतक्या मोठ्या जबाबदारीचं ओझं आधीच डोक्यावर असलेल्या मुलीशी लग्न करण्याची तयारी कोणता शहाणा माणूस दाखवेल. पण माझा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला. आमच्यात काही क्षण शांतता पसरली. मी हळूच वर पाहिलं तर निलेश माझ्याकडे अतिशय लक्षपूर्वक पाहत होता. मग त्याने आपला हात पुढे केला, माझे थरथरणारे हात घट्ट हातात घेतले आणि शांतपणे म्हणाला, नंदिनी, तू प्रत्येक गोष्टीचा एवढा नकारात्मक विचार का करतेस आणि हे सगळं एकटीने का सहन करतेस? आजार ही अशी गोष्ट नाही की माणूस स्वतःहून ओढवून घेतो. या जगात जन्माला आलेल्या प्रत्येकाला कधी ना कधी आजाराला सामोरं जावंच लागतं आणि एक दिवस या जगाचा निरोपही घ्यावाच लागतो. तू मला जे सत्य सांगितलंस त्यामुळे मला अजिबात त्रास झालेला नाही. उलट खरं सांगायचं तर आज तुझ्याबद्दलचा माझा आदर अनेक पटींनी वाढला आहे. तुझ्या ताकदीने तुझ्या बाबांच्या पाठीशी उभी आहेस ते पाहून मला तुझ्यावर आणखी विश्वास वाटायला लागला आहे. तू माझ्यावर इतका विश्वास ठेवून तुझ्या मनातली सर्वात मोठी गोष्ट सांगितलीस, तर आता मी सुद्धा मनापासून माझी गोष्ट सांगतो. माझंही वय वाढलं आहे आणि मलाही माझा संसार उभा करायचा आहे. तुला माझ्याबद्दल काहीच हरकत नसेल तर आपण शक्य तितक्या लवकर लग्न करूया. मला जगासमोर तुझा नवरा म्हणून तुझ्या सोबत उभं राहायचं आहे. म्हणजे रुग्णालयातही आपण दोघं मिळून बाबांची काळजी घेऊ शकू. आपण साध्या पद्धतीने न्यायालयात लग्नाची नोंदणी करू आणि विवाहाचा दाखला घेऊन थेट रुग्णालयात जाऊ. म्हणजे बाबा आपल्याला एकत्र पाहून निर्धास्तपणे उपचार घेऊ शकतील. पुढे कितीही अडचणी आल्या तरी प्रत्येक पावलावर मी तुझ्या सोबत ठामपणे उभा राहीन. निलेशचं प्रत्येक वाक्य माझ्या मनात असं उतरलं जणू कुणीतरी माझ्या सगळ्या जखमांवर अलगद फुंकर घातली होती. माझ्या मनात साचलेली भीती आणि अस्वस्थता एका क्षणात विरघळून गेली. इतक्या महिन्यांपासून मी मनात दाबून ठेवलेले अश्रू एकदम बाहेर आले. मी तिथेच त्या उपहारगृहात एका लहान मुलीसारखी अनावर होऊन रडू लागले. अनेक वर्षांनी एखाद्या कैद्याला स्वातंत्र्य मिळाल्यावर जसं वाटतं तसंच काहीसं मला वाटत होतं. मी त्याच्या चांगुलपणामुळे रडत होते आणि माझ्या छातीत दडपून बसलेलं एवढं मोठं ओझं अखेर हलकं झालं होतं म्हणूनही रडत होते. त्या क्षणी निलेश मला एखाद्या सामान्य माणसासारखा वाटत नव्हता. तो जणू देवाने फक्त माझ्या मदतीसाठी पाठवलेला माणूस आहे असंच मला मनापासून वाटत होतं. मी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी लगेच होकारार्थी मान हलवली. या माणसाचा चांगुलपणा केवळ दिखावा असूच शकत नाही याची मला पूर्ण खात्री होती.
त्याच क्षणी मी मनोमन ठरवलं की या कठीण काळात हा माणूस माझ्या बाबांच्या पाठीशी आणि माझ्यासोबत ठामपणे उभा राहिला तर मीही आयुष्यभर त्याची साथ कधीच सोडणार नाही. मी एक चांगली पत्नी आणि सासू सासऱ्यांची मनापासून सेवा करणारी सून म्हणून संपूर्ण आयुष्य घालवेन. कोणताही दुसरा विचार न करता मी माझ्या संपूर्ण आयुष्याची दोरी निलेशच्या हातात दिली. कारण मला वाटलं होतं की अखेर माझ्या आयुष्याचा खरा आधार आणि सुरक्षित सोबती मला मिळाला आहे. पण त्या सुंदर संध्याकाळी दिलेली ही गोड वचनं पुढे माझ्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात भीषण दुःखाची सुरुवात ठरणार आहे याची मला कल्पनाही नव्हती. त्या उपहारगृहातलं ते रात्रीचं जेवण मनाला समाधान देणारं आणि नव्या आशेने भरलेलं होतं. मी निलेशच्या लग्नाच्या प्रस्तावाला होकार दिल्यानंतर त्याने बिल भरलं आणि आम्ही दोघं रस्त्याच्या कडेला निवांत चालत निघालो. रात्रीचा गार वारा वाहत होता, पण माझ्या मनात मात्र आशेची धग पेटली होती. आता सगळं ठरलं आहे. फक्त न्यायालयात जाऊन सही करायची आणि बाबांना ही आनंदाची बातमी द्यायची असंच मला वाटत होतं. तेवढ्यात निलेश अचानक थांबला. त्याने माझ्याकडे पाहिलं. नेहमी शांत असणाऱ्या त्याच्या डोळ्यात यावेळी मात्र खोल चिंता स्पष्ट दिसत होती. तो गंभीर आवाजात म्हणाला, नंदिनी, इतक्या लवकर आनंदात हरवू नकोस. मी सरळ स्वभावाचा माणूस आहे आणि लग्नाआधी काही गोष्टी स्पष्ट सांगू इच्छितो. नंतर तुला असं वाटू नये की मी काही लपवलं होतं. त्यानंतर त्याने त्याच्या गावाबद्दल आणि कुटुंबाबद्दल सांगायला सुरुवात केली. तो एका मोठ्या आणि जुन्या गावातल्या प्रतिष्ठित घराण्यातला मोठा मुलगा होता. संपूर्ण परिसरात त्यांच्या कुटुंबाला मोठा मान होता. तो म्हणाला की त्यांच्या घरात मोठा मुलगा आणि त्याची पत्नी यांच्यावर संपूर्ण घराण्याची प्रतिष्ठा, परंपरा आणि सगळ्या चालीरीती सांभाळण्याची जबाबदारी असते. दरवर्षी त्यांच्या घरी 20 पेक्षा जास्त मोठे धार्मिक आणि कौटुंबिक कार्यक्रम होतात. पूर्वजांची स्मरणपूजा, पितरांच्या स्मरणार्थ होणारे विधी, वार्षिक स्मृतिदिन आणि इतर अनेक परंपरा पार पाडाव्या लागतात. या सगळ्याची मुख्य जबाबदारी घरातल्या मोठ्या सुनेवर असते. त्याने माझा हात हातात घेत म्हणाला, या सगळ्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च होतात आणि संपूर्ण समाजाला जेवण द्यावं लागतं. पण पैशांपेक्षाही मोठी अडचण म्हणजे माझी आई. तिची विचारसरणी खूप जुनी आहे. शहरात नोकरी करणाऱ्या स्त्रिया तिला अजिबात आवडत नाहीत. तिच्या मते सुनेचं काम म्हणजे घर सांभाळणं, डोक्यावर पदर घेऊन राहणं, दिवसभर स्वयंपाकघरात काम करणं आणि घराण्याचा वारस जन्माला घालणं. त्याने स्पष्टपणे सांगितलं, जर तू माझ्या घरची सून झालीस तर तुझं कंपनीतलं आयुष्य आणि तुझी ठाम वृत्ती घराबाहेर ठेवावी लागेल. तुला खूप लोकांसाठी स्वयंपाक करायला शिकावं लागेल आणि आईचे टोमणे कोणतंही उत्तर न देता शांतपणे सहन करावे लागतील. त्याचं प्रत्येक वाक्य माझ्या मनाला खोल जखम करून जात होतं. मी एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदावर काम करत होते. कोट्यवधी रुपयांचे व्यवहार मंजूर करत होते. माझ्या एका शब्दावर संपूर्ण संघ कामाला लागायचा. मी आयुष्यात कधी 1 किलो कांदे सुद्धा चिरले नव्हते, ना कधी घाणेरड्या भांड्यांचा ढीग धुतला होता. एखाद्या अनोळखी आणि इतक्या कडक स्वभावाच्या सासूचे टोमणे ऐकत आयुष्य काढायचं ही कल्पनाच माझ्यासाठी एखाद्या भयानक स्वप्नासारखी होती. पण ज्या क्षणी माझ्या मनात मागे हटण्याचा विचार आला त्याच क्षणी रुग्णालयात पडलेल्या बाबांचा फिकट चेहरा माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. यंत्रांचे आवाज, त्यांच्या डोळ्यातली असहाय्यता आणि त्यांची वेदना पुन्हा माझ्या मनात जिवंत झाली. मी एक दीर्घ श्वास घेतला, निलेशच्या डोळ्यात पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, निलेश, तू कोणतीही काळजी करू नकोस. मी जे बोलते ते करून दाखवते. पैशांची चिंता करू नकोस. तुमच्या घरातल्या श्राद्ध, स्मरणदिन किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी जितका खर्च लागेल तो मी करेन. मला स्वयंपाक करता येत नाही, पण मी शिकेन. आपल्या संस्कृतीत आई वडिलांची सेवा हाच सर्वात मोठा धर्म मानला जातो. तुमच्या घरी मला अपमान किंवा दुःख सहन करावं लागलं तरी मी त्याला माझ्या नशिबाची परीक्षा समजेन. मी स्वतःला तुमच्या कुटुंबाच्या सेवेत पूर्णपणे झोकून देईन. म्हणजे देव माझ्या बाबांना नवजीवन देईल. मला पूर्ण विश्वास आहे की मी एक चांगली सून म्हणून तुमच्या घरची मनापासून सेवा केली तर देव माझी प्रार्थना नक्की ऐकेल आणि बाबांना या कर्करोगातून बाहेर काढेल. फक्त तू तुझं वचन लक्षात ठेव. माझ्या बाबांसाठी एक चांगला जावई बन आणि त्यांना त्यांच्या मनाला हवी असलेली शांती दे. मग तुझं घर कितीही कठीण असलं तरी तिथे जाण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. माझं बोलणं ऐकून निलेशने सुटकेचा निश्वास सोडला. तो हलकसा हसला, मान हलवली आणि वाऱ्याने विस्कटलेले माझे केस अलगद कानामागे सारले. त्या गार रात्री दिलेलं ते वचन अशा एका लग्नाची सुरुवात ठरलं ज्याचा पाया प्रेमापेक्षा तडजोडीवर जास्त उभा होता. मला वाटत होतं की माझा आनंद आणि स्वाभिमान यांचा त्याग करून कदाचित मी माझ्या बाबांचं आयुष्य परत मिळवू शकेन. त्यानंतर लग्नाची तयारी इतक्या वेगाने सुरू झाली की जणू सगळं आधीपासूनच ठरलेलं होतं. त्याच रविवारी निलेश मला त्याच्या गावात घेऊन गेला. म्हणजे त्याच्या आईला आणि घरातल्या इतर मंडळींना मी भेटू शकेन. माझ्यासाठी तो प्रवास म्हणजे जणू 100 वर्ष मागे अशा काळात जाण्यासारखा होता जिथे स्त्रीला स्वतःचं वेगळं स्थान नव्हतं.
माझी महागडी गाडी गावातल्या धुळीने भरलेल्या कच्च्या रस्त्यांवरून जात एका मोठ्या लाल विटांच्या जुन्या वाड्यासमोर येऊन थांबली. त्या वाड्यात पाऊल टाकताच मला एक विचित्र घुसमट जाणवली. मध्यभागी मोठं अंगण होतं. तिथे धूप, अगरबत्ती आणि यज्ञाच्या राखेचा तीव्र वास पसरला होता. ओसरीवर घरातले सगळे पुरुष खाटांवर आणि खुर्च्यांवर बसले होते. कुणी विडी ओढत होतं तर कुणी हुक्का ओढत होतं. पण आमच्याकडे पाहून हसावं किंवा माझं स्वागत करावं अशी तसदीही कुणी घेतली नाही. निलेश मला थेट मागच्या बाजूला असलेल्या मोठ्या स्वयंपाकघरात घेऊन गेला. तिथे त्याची आई ललिता खाटेवर बसून भाजी चिरत होती. साधारण 60 वर्षांची, धिप्पाड आणि अत्यंत दरारा असलेली ती स्त्री होती. तिच्या चेहऱ्यावर अधिकार स्पष्ट दिसत होता आणि तिच्या डोळ्यात पाहिलं तरी भीती वाटावी अशी ती नजर होती. मी पुढे जाऊन तिच्या पायांना स्पर्श केला, पण आशीर्वाद देण्याऐवजी तिने फक्त एवढंच म्हटलं. मग तिने भाजी खाली ठेवली, हात झटकले आणि मला डोक्यापासून पायापर्यंत निरखत म्हणाली, शहरातल्या बाईसारखे हे रंगवलेले ओठ आणि नखं घेऊन आमच्या घरातली शेणामातीची कामं होणार नाहीत. त्यानंतर तिने स्पष्ट शब्दात सांगितलं की त्यांचं घराणं संपूर्ण परिसरात मानाचं आहे आणि या घरातले नियम सैन्यांपेक्षाही कडक आहेत. या घरात राहायचं असेल तर स्वतःची मर्यादा ओळखायला शिकावं लागेल. सूर्योदय होण्याआधी उठून संपूर्ण अंगण झाडावं लागेल. स्वयंपाकघरातली सगळी कामं एकटीने करावी लागतील. घरातल्या प्रत्येक श्राद्ध, स्मरणदिन आणि धार्मिक विधीमध्ये 100 माणसांचा स्वयंपाक स्वतःच्या हाताने करावा लागेल. घरातल्या मोठ्यांनी काहीही बोललं तरी तोंडातून एक शब्दही बाहेर निघता कामा नये. मग तिने माझ्याकडे रोखून पाहत पुन्हा म्हटलं, तू बाहेर कितीही लाख रुपये कमवत असलीस तरी मला त्याचं काहीच महत्त्व नाही. पण या घरात तुला माझ्या म्हणण्यानुसारच वागावं लागेल. माझ्या प्रत्येक शब्दाचं पालन करावं लागेल आणि उलट उत्तर द्यायचा विचारसुद्धा करू नकोस. त्यांच्या तोंडून बाहेर पडलेले ते अपमानास्पद शब्द ऐकताच माझ्या अंगात संताप उसळला. एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणारी माझी ओळख त्या क्षणी बंड पुकारायला तयार झाली होती. माझ्या मनात आलं की मोठ्याने सांगावं, मी तुमच्या मुलाशी लग्न करते आहे, तुमची आयुष्यभराची गुलाम होण्यासाठी आलेली नाही. पण त्याच क्षणी निलेशने मागून माझ्या खांद्यावर घट्ट हात ठेवला. जणू तो मला माझं उद्दिष्ट आणि माझी जबाबदारी आठवण करून देत होता. मी माझे ओठ घट्ट दाबले आणि मनात उसळणारा राग शांतपणे गिळून टाकला. मग मान खाली घालून मी फक्त एवढंच म्हणाले, हो. त्या क्षणी मी स्वतःला पुन्हा एकदा आठवण करून दिली की हे सगळं मी फक्त माझ्या बाबांसाठी सहन करते आहे. त्यांना जगवण्यासाठी मला या चिखलात पुन्हा उतरावंच लागणार होतं. त्या गावातल्या भीतीदायक भेटीनंतर अवघ्या 2 आठवड्यात आमचं लग्न ठरलं. माझ्याच आग्रहामुळे सासरच्या मंडळींचा अनावश्यक खर्च होऊ नये म्हणून एका छोट्या आणि साध्या सभागृहात लग्न ठरलं. लग्नाचा प्रत्येक खर्च मी स्वतः केला. माझ्या महागड्या साडीपासून ते वरातींच्या जेवणापर्यंत आणि फुलांच्या सजावटीपर्यंत प्रत्येक गोष्टीचे पैसे माझ्याच क्रेडिट कार्डमधून दिले गेले. माझ्यासमोर फक्त एकच उद्दिष्ट होतं, बाबांसमोर इतका निष्ठावान आणि आनंदी देखावा उभा करायचा की ते मनापासून आनंदी होतील आणि त्यांच्या आजाराशी लढण्यासाठी नव्याने धैर्य गोळा करतील. लग्नाचा दिवस धावपळीत कधी संपला हेच कळलं नाही. डॉक्टरांच्या विशेष परवानगीनंतर बाबांना काही तासांसाठी रुग्णालयाबाहेर येण्याची परवानगी मिळाली. म्हणजे ते त्यांच्या एकुलत्या एक मुलीचं कन्यादान स्वतःच्या हाताने करू शकतील. बाबा त्या दिवशी खूप छान तयार होऊन आले होते. मी त्यांना शक्य तितकं नीट तयार केलं होतं, पण आजारपण आणि उपचारांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर आलेला अशक्तपणा स्पष्ट दिसत होता. तरीही त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात जी चमक होती ती जगातल्या कोणत्याही हिऱ्यापेक्षा मौल्यवान होती. सनईचे सूर घुमू लागले आणि बाबांनी थरथरणाऱ्या हाताने माझा हात निलेशच्या हातात ठेवला. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते आणि भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांना बोलणं सुद्धा कठीण होतं. ते भरून आलेल्या आवाजात म्हणाले, निलेश, माझ्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान ठेव आज मी तुझ्या स्वाधीन करतो आहे. तुम्ही दोघं कायम आनंदात राहा आणि आयुष्यभर एकमेकांची काळजी घ्या. मग त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बाळा, सासरी गेल्यावर सगळ्यांचा नेहमी आदर कर, नम्रपणे राहा आणि प्रत्येक गोष्ट समजून घे, म्हणजे तुझा संसार कायम सुखाचा राहील. बाबांच्या डोळ्यातले अश्रू आणि त्यांच्या चेहऱ्यावरची असहाय्यता पाहून माझं मन हजारो तुकड्यात तुटत होतं, पण माझ्या चेहऱ्यावर मात्र खोटं हसू कायम होतं. मी त्यांना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या कानाशी हळूच म्हणाले, बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. फक्त मन लावून उपचार घ्या. तुमच्या मुलीला आता आयुष्यभरासाठी एक भक्कम आधार मिळाला आहे. लग्नाचा तो सगळा देखावा अगदी माझ्या ठरवलेल्या योजनेप्रमाणे पार पडला. बाबा नव्या आशेने आणि आनंदाने पुन्हा रुग्णालयात त्यांच्या खाटेवर परतले. पण इथे मात्र मी लग्नाचा जड पोशाख उतरवताच माझ्या आयुष्यातल्या खऱ्या नरकाची सुरुवात झाली. आता माझ्या नशिबात अश्रू, अपमान आणि स्वतःच्या निर्णयाची कठीण किंमत चुकवणं लिहिलं होतं. लग्न माझ्या योजनेप्रमाणे सुरळीत पार पडलं.
न्यायालयात झालेल्या लग्नाचा अधिकृत दाखला, ज्यावर नोंदणी अधिकाऱ्याची मंजुरी होती, तो मी सुंदर चौकटीत बसवून रुग्णालयात बाबांच्या खाटेसमोर ठेवला. आपल्या मुलीच्या लग्नाचा तो अधिकृत दाखला पाहताच त्यांच्या अर्ध्या वेदना जणू तिथल्या तिथे कमी झाल्या. ते आधीपेक्षा जास्त जेवू लागले. उपचारांचा त्रासही त्यांना पूर्वीसारखाच जाणवत नव्हता. इतकंच काय, त्यांच्या मनस्थितीत इतक्या वेगाने होत असलेला सकारात्मक बदल पाहून डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले होते. माझ्यासाठी यापेक्षा मोठा पुरावा दुसरा कोणता असू शकत होता की या लग्नासाठी स्वतःचा त्याग करण्याचा माझा निर्णय योग्य होता. मी स्वतःला समजावत राहिले की माझे बाबा जिवंत आहेत, तोपर्यंत मी अणवाणी पायांनी अग्नीच्या वाटेवरूनही चालायला तयार आहे. पण घराण्याच्या नावाखाली मला ज्या नरकाची कल्पना होती, प्रत्यक्षात तो त्याहून कितीतरी भयंकर निघाला. आमच्या लग्नाला अजून आठवडासुद्धा झाला नव्हता. हनीमूनचा प्रश्नच नव्हता. मला निवांत झोपायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता. तोच निलेशने ठामपणे सांगितलं की त्याच्या पणजोबांचं मोठं श्राद्ध आहे आणि मला कार्यालयातून रजा घेऊन ताबडतोब गावाला यावं लागेल, कारण सगळी तयारी मला करायची आहे. मी एक शब्दही न बोलता कार्यालयातून मोठी रजा घेतली आणि पहाटे अंधारात स्वतः गाडी चालवत निलेशसोबत गावाला पोहोचले. वाड्याच्या अंगणात पाऊल टाकताच सासूने एक जाडजूड जुनी वही माझ्यासमोर फेकली. मग ती लाकडी टेबलावर आपटत म्हणाली, उघड आणि वाच. यात आमच्या घराण्यातल्या सगळ्या पूर्वजांची नोंद आहे. त्यांचे श्राद्ध, स्मृतिदिन आणि धार्मिक विधी दरवर्षी या घरात होतात. वर्षभरात किमान 25 मोठे कार्यक्रम असतात आणि आता या घराची मोठी सून म्हणून ही सगळी जबाबदारी तुझी आहे. कार्यालयाचं कारण सांगून यापासून दूर पळायचा प्रयत्न करू नकोस. मी थरथरणाऱ्या हाताने ती वही उघडली आणि माझं डोकंच गरगरायला लागलं. प्रत्येक पानावर वेगवेगळी नावं आणि दिनदर्शिकेतील तारखा भरलेल्या होत्या. ते सगळं पाहून माझं मन सुन्न झालं. पण हा तर त्या भीषण स्वप्नांचा केवळ आरंभ होता. त्यानंतर सासूने मला एक मोठी यादी दिली. त्यात श्राद्धासाठी लागणारं सगळं साहित्य, धान्य आणि इतर सामानाची नोंद होती. त्याचबरोबर तिने काही दुमडलेल्या जुन्या नोटा माझ्या हातावर ठेवल्या आणि अभिमानाने म्हणाली, हे घरातल्या इतर भावांनी वर्गणी काढून जमवले आहेत. त्या मोजक्याच पैशांकडे पाहताच मला लगेच समजलं की त्यांनी दिलेल्या 56 पदार्थांच्या मेजवानीच्या यादीसमोर ही रक्कम अगदीच नगण्य होती. पण पहिल्याच दिवशी गोंधळ घालून माझी संपूर्ण योजना बिघडवायची नव्हती. म्हणून एक शब्दही न बोलता मी माझं सुवर्ण क्रेडिट कार्ड काढलं आणि शहरातल्या सर्वात मोठ्या बाजारात गेले. तिथून तब्बल 1 लाख रुपयांचं उत्तम दर्जाचं आणि महागडं किराणा सामान विकत घेतलं. साजूक तूप, उत्तम बासमती तांदूळ, महागडे सुकामेवे, सर्वोत्तम दर्जाचं पनीर आणि लागणारं सगळंच घेतलं, म्हणजे सासरच्या घराच्या मान सन्मानामध्ये कुठेही कमी पडू नये. पण एवढं सगळं सामान घेऊन जेव्हा मी वाड्याच्या स्वयंपाकघरात पोहोचले, तेव्हा तिथलं दृश्य पाहून माझ्या अंगात संताप उसळला. वाड्याच्या थंडगार आणि मोकळ्या ओसरीवर घरातले सगळे पुरुष आणि माझा नवरा निलेश अगदी निवांत खुर्च्यांवर बसले होते. कुणी हुक्का ओढत धुराचे वलय करत होतं, तर कुणी शेंगदाणे खात होतं. सगळे मोठमोठ्याने हसत क्रिकेटचा सामना पाहण्यात रमले होते. इतके पुरुष असूनही एकालाही उठून स्वयंपाकघरात जाऊन बायकांना थोडी मदत करावी असं वाटलं नाही. दुसरीकडे जुन्या पत्र्याच्या छपराखालील काळवंडलेल्या स्वयंपाकघरात तंदुराची उष्णता इतकी होती की जणू भट्टीच दगदगत होती. मी आणि काही वयस्कर काकू तेल, मसाले आणि धुराच्या गराड्यात जीव तोडून काम करत होतो. माझ्या अंगातून घाम अक्षरशः धारांनी वाहत होता. हजारो रुपयांचा माझा रेशमी पोशाख घाम, हळद आणि मसाल्यांच्या डागांनी पूर्ण खराब झाला होता. थरथरणाऱ्या हातांनी मी मोठी सुरीने किलो कांदे आणि भाज्या चिरत होते. ज्या हातांनी आजवर फक्त संगणकाचा कीबोर्ड हाताळला होता, तेच हात आता लाकूड फोडत होते आणि मोठमोठी पातेली ढवळत होते. सासू माझ्या डोक्यावरच उभी होती, जणू एखादा निर्दयी राखणदारच. तिची करडी नजर माझ्या प्रत्येक हालचालीवर खेळलेली होती. तिचा तिरस्काराने भरलेला आवाज कढईतून येणाऱ्या फोडणीच्या आवाजापेक्षाही मोठा वाटत होता. ती माझ्यावर ओरडत म्हणाली, हे पनीर इतकं जाड का कापलं आहेस? लोकांच्या घशात अडकवणार आहेस का? मग टोमणा मारत म्हणाली, डाळही करपवलीस, पूर्ण काळी केलीस. शहरातली ही शिकलेली बाई प्रत्यक्षात काहीच कामाची नाही. हिला एक वेळचं जेवण सुद्धा बनवता येत नाही. हिच्या बाबांनी हिला असे संस्कार दिले आहेत का? सासूच्या तोंडून माझ्या बाबांबद्दल निघालेला प्रत्येक शब्द माझ्या स्वाभिमानावर फटाक्यासारखा बसत होता. मनात इतका संताप आणि वेदना साचली की डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी माझे ओठ इतके घट्ट दाबले की त्यातून रक्त यायला लागलं. फक्त माझ्या तोंडातून माझ्या स्वाभिमानासाठी एखादा कठोर शब्द बाहेर पडू नये म्हणून. मी स्वतःलाच पुन्हा पुन्हा समजावत होते की हे सगळं तू फक्त बाबांच्या आयुष्यासाठी सहन करते आहेस. हा नरक तुला सहन करावाच लागणार आहे. मी मान खाली घालून चिरायच्या फळीवर कांदे चिरत राहिले आणि माझे अश्रू घामात मिसळून त्याच
फळीवर पडत राहिले. माझा नवरा निलेश, ज्याने कधी काळी मला जगातलं सगळं सुख देण्याची वचनं दिली होती, तो त्याचवेळी ओसरीवर बसून मद्याचे पेले तयार करत होता आणि आपल्या पत्नीला स्वतःच्या आईच्या अपमान, टोमणे आणि छळाच्या समुद्रात पूर्णपणे एकटं सोडून दिलं होतं. ज्या लग्नासाठी मी माझं आयुष्य, माझं तारुण्य आणि माझं सर्वस्व पणाला लावलं होतं, तेच लग्न आता एका भीषण तुरुंगात बदललं होतं, जो हळूहळू एका स्त्रीचं शरीर आणि मन दोन्हीही कुरतडत होता. त्या तथाकथित प्रतिष्ठित घराण्याची सून झाल्यानंतर माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट काळ सुरू झाला. त्या काळाने मला शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खिळखिळं करून टाकलं. जवळजवळ प्रत्येक 15 दिवसांनी आणि अनेकदा तर दर आठवड्यालाच मला कार्यालयातले कोट्यवधी रुपयांचे व्यवहार आणि महत्त्वाच्या कागदपत्रांचं काम अर्धवट सोडून 100 किलोमीटर दूर असलेल्या त्या अशुभ गावात धाव घ्यावी लागायची. कधी पंजोबांचं श्राद्ध, कधी पणजीचा स्मृतिदिन, कधी कुलदेवतेची पूजा, तर कधी आणखी एखादा धार्मिक विधी. सोमवार असो किंवा रविवार, सासूचा दूरध्वनी आला की मला सगळं सोडून ताबडतोब निघावंच लागायचं. अर्धा तास जरी उशीर झाला तरी ती थेट माझ्या आजारी बाबांबद्दल अपमानास्पद शब्द बोलायला सुरुवात करायची. ती मोठ्याने ओरडत म्हणायची, आमच्या घराण्याचंच नशीब फुटकं म्हणून अशी लोभी आणि निकृष्ट सून घरात आली, जिला आपल्या पूर्वजांपेक्षा मोजक्या पैशांची जास्त काळजी आहे. हिचे बाबा रुग्णालयात मरणाच्या दारात आहेत, तरीसुद्धा हिला एवढी अक्कल नाही की सासरच्या माणसांची सेवा करून थोडं तरी पुण्य कमवावं. सासूला चांगलंच माहीत होतं की बाबा हीच माझी सर्वात मोठी कमजोरी आहे. त्याचाच फायदा घेत ती मला सतत भावनिक दबावाखाली ठेवायची आणि रात्रंदिवस जनावरांसारखं राबून घ्यायची. मोठमोठे श्राद्धविधी आणि मेजवान्या संपल्या की घरातले ते पोटभरून जेवून मद्य पिऊन घोरत पडलेले पुरुष निवांत झोपायचे, पण जुन्या विहिरीजवळ पडलेला घाणेरड्या भांड्यांचा आणि तेलकट कढयांचा डोंगर मात्र माझी वाट पाहत असायचा. घरातले इतर बायका मुलं रडत आहेत, घर लांब आहे अशी कारणं सांगून निघून जायच्या आणि सगळं काम माझ्या माथी मारून जायच्या. रात्री 12 वाजता मी त्या शेवाळलेल्या विहिरीजवळ बसून भांडी घासत असायचे. ज्या हातांनी एकेकाळी महागड्या सौंदर्य केंद्रात निगा राखली जायची, तेच हात आता स्वस्त भांडी धुण्याच्या साबणाने आणि राखेने घासत घासत पूर्णपणे फुटले होते. हातांवरील कातडी सुद्धा निघायला लागली होती. तासनतास वाकून काम केल्यामुळे कंबर इतकी दुखायची की जणू पाठीचा कणा तुटलाच आहे असं वाटायचं. गुडघे बधीर व्हायचे. मग मी त्या गावाच्या काळ्याकुट्ट आकाशाकडे पाहत स्वतःलाच वेड्यासारखा प्रश्न विचारायचे, इतकं चांगलं आयुष्य असूनही मी स्वतःसोबत हे काय करते आहे? आणि या सगळ्या विधींच्या खर्चाबद्दल बोलायचं झालं तर लग्नानंतर सुईपासून ते धान्याच्या पोत्यांपर्यंत प्रत्येक खर्च माझ्याच क्रेडिट कार्डवरून केला जात होता. जेव्हा जेव्हा श्राद्ध असायचं तेव्हा सासू मुद्दाम जगातल्या सगळ्यात महागड्या वस्तूंची यादी बनवायची. तिला परदेशी फळं हवी असायची, महागडे सुकामेवे हवे असायचे आणि उत्तम दर्जाचं साजूक तूप हवं असायचं. मग संपूर्ण गावातल्या बायकांसमोर अभिमानाने सांगायची की तिची सून शहरात मोठ्या पदावर आहे आणि तिच्याकडे पैशांचा अक्षरशः वर्षाव होतो. ही खोटी प्रतिष्ठा टिकवण्यासाठी ती मला हजारो रुपये उधळायला भाग पडायची. एकदा या उघड लुटमारीचा मला पूर्ण कंटाळा आला आणि मी निलेशकडे याबद्दल तक्रार केली. पण जो निलेश मला कधी काळी जगातला सर्वात समजूतदार माणूस वाटायचा, तो आता पूर्णपणे स्वतःच्या आईच्या शब्दांवर चालणारा झाला होता. त्याने माझं बोलणं चिडून उडवून लावलं आणि उलट मला सुनावू लागला, एवढ्या मोठ्या पदावर काम करणारी असूनही तू घरच्या गोष्टींसाठी काही पैशांचा हिशोब मागतेस. मग निर्लज्जपणे म्हणाला, या घरात कमावणारी एकटी सून तूच आहेस. आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ थोडं चांगलं जेवण घातलंस तर तुझी संपत्ती कमी होणार आहे का? हे तुझं पुण्य समज आणि पुढच्या आयुष्यासाठी काही चांगली कर्म करून ठेव. त्याच्या तोंडून पुण्य आणि कर्म हे शब्द ऐकताच माझ्या मनात संताप उसळला आणि त्याच्याबद्दल उरलेला थोडाफार आदरही संपला. पण नियतीचा विचित्र खेळ असा की हे 2 शब्द त्या नरकात टिकून राहण्यासाठी माझा एकमेव आधार बनले. मी स्वतःलाच एका धोकादायक आणि खोट्या आध्यात्मिक भ्रमात अडकवून घेतलं होतं. मला वाटू लागलं होतं की माझ्या या वेदना, माझा हा त्याग आणि माझी ही उद्ध्वस्त होत चाललेली अवस्था कधीच वाया जाणार नाही. सासूच्या त्या घाणेरड्या स्वयंपाकघरात गाळलेला माझ्या घामाचा प्रत्येक थेंब, तिच्या तोंडून पडलेला प्रत्येक अपमानास्पद शब्द आणि पाण्यासारखा खर्च झालेला माझा प्रत्येक रुपया, हे सगळं देव कुठेतरी नोंदवत आहे अशी माझी श्रद्धा झाली होती. मी या अपमानालाच माझी तपश्चर्या मानली होती. मला वाटू लागलं होतं की माझं सर्वस्व पणाला लावून मी यमराजाकडून माझ्या बाबांचे श्वास परत विकत घेते आहे. हिवाळ्यातली एक संध्याकाळ हळूहळू सरत होती. भांडी घासून आणि संपूर्ण स्वयंपाकघर स्वच्छ करून मी कसंबसं माझे थकलेले पाय ओढत वाड्याच्या ओसरीवर आले. सासू अंगणातल्या कडुलिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या खाटेवर निवांत घोरत पडली होती. मी अलगद पावलांनी वाड्यातल्या त्या मोठ्या खोलीत गेले, जिथे घराण्यातल्या पूर्वजांची मोठी वेदी
उभारलेली होती. तिथे अजूनही चंदनाच्या उदबत्तीचा सुगंध आणि धूर दरवळत होता. मी थरथरणाऱ्या हातांनी 3 नवीन उदबत्त्या पेटवल्या आणि चांदीच्या उदबत्ती पात्रात खोचल्या. मग दोन्ही हात जोडले, डोळे मिटले आणि पूर्ण मनापासून त्या पूर्वजांसमोर प्रार्थना करू लागले. मी मनोमन म्हणाले, हे आमच्या घराण्यातील पूर्वजांनो, मी नंदिनी या घराची नवी सून आहे. मी शपथ घेते की माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत या कुटुंबाची मनापासून सेवा करीन. त्यासाठी मला कितीही दुःख आणि यातना सहन कराव्या लागल्या तरी मी कधीही कोणाकडे तक्रार करणार नाही. माझे पैसे, माझं तारुण्य, माझं रक्त, माझं सर्वस्व या कुटुंबासाठी अर्पण करीन. मला तुमच्याकडून ना आशीर्वाद हवा आहे ना संपत्ती. मी फक्त एकच याचना करते, माझ्या बाबांना वाचवा. ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. कृपया त्यांना या भयंकर आजारातून बाहेर काढा, म्हणजे ते आणखी काही वर्ष तरी या विश्वासाने जगू शकतील की त्यांची मुलगी तिच्या संसारात आनंदी आहे. एवढं म्हणताच माझ्या गालांवरून गरम अश्रू वाहू लागले आणि संगमरवरी थंड परशीवर टिपकत राहिले. मी 3 वेळा नम्रपणे माथा टेकवला आणि माझ्या बाबांचं आयुष्य त्या अदृश्य दैवी शक्तीच्या स्वाधीन करून टाकलं. त्याच क्षणी मी ठरवलं की जोपर्यंत माझ्या बाबांच्या जगण्याची किंचितशीही आशा आहे तोपर्यंत या निर्दयी घरात मी कोणताही विचार न करता एका यंत्रासारखी आणि गुलामासारखी काम करत राहीन. दिवस सरत गेले आणि दिल्लीतील रुग्णालयात बाबांच्या जीवासाठी सुरू असलेली लढाई अतिशय गंभीर टप्प्यावर पोहोचली. अनेक महिन्यांच्या वेदनादायक रसायनोपचारानंतर त्यांचं शरीर पूर्णपणे थकून गेलं होतं. त्यांचे दाट काळे केस पूर्णपणे गळून गेले होते आणि त्यांच्या जागी रसायनोपचाराचा परिणाम लपवण्यासाठी त्यांनी हलका सुती रुमाल बांधला होता. त्यांची त्वचा इतकी फिकट आणि कोरडी झाली होती की जणू वाळलेल्या पानासारखी दिसत होती. पण या कठीण उपचारांमुळे आणि त्यांच्या मनात निर्माण झालेल्या समाधानामुळे की त्यांची मुलगी आता संसारात स्थिर झाली आहे, त्यांच्या शरीरातील गाठ काही प्रमाणात लहान झाली होती. अनुभवी डॉक्टरांच्या पथकाने चर्चा करून ठरवलं की आता त्यांच्यावर दुसरी आणि सर्वात मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल. या शस्त्रक्रियेत पोटातील कर्करोगग्रस्त भाग पूर्णपणे काढून टाकायचा होता. ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती. त्यात मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होण्याचा धोका होता आणि मृत्यूचं सावट प्रत्येक क्षणी डोक्यावर होतं. शस्त्रक्रियेच्या सकाळी आकाश काळ्या ढगांनी भरून गेलं होतं. थंड वारा रुग्णालयाच्या खिडक्यांवर आपटत होता आणि माझ्या मनातली भीती क्षणोक्षणी वाढत होती. मी कार्यालयातून अनिश्चित काळासाठी रजा घेतली होती आणि एक क्षणही बाबांच्या खाटेपासून दूर जात नव्हते. मी अलगद कोमट टॉवेलने त्यांचा चेहरा आणि अशक्त हात पुसत होते. त्यांचं लक्ष भीतीपासून दूर राहावं म्हणून जुन्या आठवणी सांगत त्यांना हसवायचा प्रयत्न करत होते. बाबांनी त्यांच्या अशक्त निळ्या शिरा दिसणाऱ्या हातांनी माझा हात घट्ट धरला. त्यांच्या हातात अजून थोडीशी ऊब शिल्लक होती. त्यांनी माझ्याकडे प्रेमाने पण वेदनेने भरलेल्या स्मित हास्याने पाहिलं आणि म्हणाले, स्वतःची काळजी घे, वेळेवर जेवत जा आणि सासरच्या माणसांशी मिळून मिसळून राहा. त्यांच्या तोंडून सासर हा शब्द बाहेर पडताच माझ्या पाठीवरून थंड शिरशिरी गेली आणि मनात धडधड सुरू झाली. तेवढ्यात माझ्या पर्समध्ये ठेवलेला दूरध्वनी जोरात वाजू लागला. पडद्यावर सासू असं नाव दिसताच माझं हृदय क्षणभर थांबल्यासारखं झालं. त्या दिवशीच निलेशच्या पंजोबांचा सर्वात मोठा वार्षिक श्राद्धविधी गावात होणार होता. मी आठवडाभर आधीच सासूला दूरध्वनी करून हात जोडून बाबांच्या प्रकृतीची आणि या मोठ्या शस्त्रक्रियेची सगळी माहिती दिली होती. त्याच दिवशी मी निलेशच्या खात्यात चांगलीच रक्कम पाठवली होती आणि माझ्याऐवजी त्याने सगळी व्यवस्था करावी म्हणजे मला रुग्णालयात बाबांच्या जवळ राहता येईल अशी विनंती केली होती. त्यावेळी निलेशने अतिशय गोड बोलत होकार दिला होता आणि तो त्याच्या आईला समजावून सांगेल, मला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही असं आश्वासन दिलं होतं. पण त्या दूरध्वनीच्या एका घंटीने माझ्या सगळ्या आशा एका क्षणात कोसळल्या. मी घाईघाईने रुग्णालयाच्या एका शांत दालनात गेले. एक खोल श्वास घेतला आणि दूरध्वनी स्वीकारला. दूरध्वनी लागताच दुसऱ्या टोकावरून सासूचा कानठळ्या बसवणारा आरडाओरडा सुरू झाला. ती अक्षरशः वेड्यासारखी माझ्यावर ओरडत होती आणि अत्यंत अपमानास्पद शब्द वापरत होती. ती पूर्ण ताकदीने किंचाळत म्हणाली, अगं, तू अजून कुठे तोंड लपून बसली आहेस? अजून गावात का पोहोचली नाहीस? आज पंजोबांचं सर्वात मोठं श्राद्ध आहे, हे तुला माहीत नाही का? तू निर्लज्ज आहेस, आमच्या घराण्याचा डाग आहेस. तुला तुझ्या सासरच्या मान सन्मानाची किंचितही काळजी नाही. मग ती पुन्हा ओरडत म्हणाली की नात्यातले 100हून अधिक लोक वाड्यात येऊन बसले आहेत. सगळे पुरुष चहा आणि हुक्का मागत आहेत, पण स्वयंपाकघरात अजून चूलसुद्धा पेटलेली नाही, कारण काम करायला कोणीच नाही. सासूने टोमणे मारत माझं काळीच अक्षरशः छिन्न विच्छिन्न केलं. ती म्हणाली की माझ्यासारख्या निष्कृष्ट बाईला घराची मोठी सून करून तिने संपूर्ण घराण्याची मान धुळीस मिळवली आहे. एवढ्या मोठ्या श्राद्धाच्या दिवशीही मी गावात पोहोचले नाही आणि संपूर्ण गावासमोर तिची मान खाली जात आहे. मी कसाबसा मनात उसळणारा राग दाबला. भीती आणि संतापामुळे माझा आवाज थरथरत होता.
तरीही मी पूर्ण नम्रतेने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मी रडत म्हणाले, सासूबाई, मी या क्षणी रुग्णालयाच्या तातडीच्या उपचार विभागाबाहेर उभे आहे. माझे बाबा शस्त्रक्रिया गृहात आहेत आणि जीव मुठीत धरून मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांची फार मोठी शस्त्रक्रिया सुरू आहे. मी तुम्हाला मागच्या आठवड्यातच सगळं सांगितलं होतं आणि हात जोडून क्षमाही मागितली होती. मी निलेशला संपूर्ण श्राद्धाचा खर्च सुद्धा पाठवला आहे. देवासाठी यावेळी तरी माझ्यावर थोडी दया करा आणि मला माझ्या बाबांजवळ राहू द्या. त्यांची शस्त्रक्रिया संपली आणि ते धोक्याबाहेर आले की उद्या सकाळी सर्वात आधी गावात येऊन संपूर्ण घराण्याची माफी मागेन. पण माझ्या डोळ्यात अश्रू असूनही त्या निर्दयी बाईचं मन पाझरलं नाही. तिने दूरध्वनीवर इतकं भयानक हसू केलं की मला क्षणभर वाटलं मी माणसाशी नव्हे तर एखाद्या राक्षसी वृत्तीच्या व्यक्तीशी बोलत आहे. दाट ओठ खात ती म्हणाली, मला आजारपणाच्या आणि मरणाच्या गोष्टी सांगून घाबरवायचा प्रयत्न करू नकोस. त्या रुग्णालयात लाखो रुपये घेणारे डॉक्टर आणि परिचारिका बसले आहेत. तू तिथे उभी राहून स्वतः तुझ्या बाबांची शस्त्रक्रिया करणार आहेस का? मग ती ठामपणे म्हणाली, जिवंत माणूस कित्येक वर्ष आजारी पडून राहू शकतो, पण आमच्या पंजोबांचं श्राद्ध वर्षातून फक्त एकदाच येतं. आज तू आली नाहीस आणि त्यांच्यासाठी 56 पदार्थ बनवले नाहीस तर त्यांचं श्राद्ध अपूर्ण राहील आणि त्यांच्या शापाने संपूर्ण घरानं उद्ध्वस्त होईल. शेवटी तिनं अंतिम हुकूम सुनावला. पुढच्या 1 तासात गाडी करून गावात पोहोचली नाहीस तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद करीन आणि तुला धक्के मारून बाहेर काढीन. दूरध्वनी तुटला आणि मी रुग्णालयाच्या त्या थंडगार दालनात दगडासारखी उभी राहिले. माझ्या डोळ्यांतून अश्रू थांबतच नव्हते. सासरच्या लोकांची निर्दयता माझ्या कल्पनेपेक्षाही कितीतरी भयंकर होती. ज्या खोट्या विश्वासाच्या आधारावर मी इतके दिवस त्या नरकात राहत होते त्याची आज एक वीट कोसळली होती. मी भिंतीला टेकून जमिनीवर बसले आणि चेहरा दोन्ही गुडघ्यात लपवला. छातीत इतकं तीव्र दुखत होतं की श्वास घेणं सुद्धा कठीण झालं होतं. मला सासूच्या निर्दयतेचा संताप येत होता. स्वतःच्या आईच्या म्हणण्यावर चालणाऱ्या निलेशचा राग येत होता आणि सगळ्यात जास्त राग स्वतःचाच येत होता, कारण बाबांना वाचवण्यासाठी मी स्वतःला या निर्दयी लोकांच्या स्वाधीन केलं होतं. मी घाईने टिश्यू काढला आणि डोळे जोराने पुसले. मग चेहऱ्यावर जबरदस्तीचं खोटं हसू आणलं आणि बाबांच्या खोलीकडे निघाले. काही मिनिटात इतक्या मोठ्या शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या माझ्या बाबांनी माझी अवस्था पाहून आणखी अस्वस्थ व्हावं असं मला अजिबात वाटत नव्हतं. पण वडिलांनी मुलीचं दुःख काही न बोलताच कळतं. मी खोलीचं दार उघडलं तेव्हा बाबा खाटेवर उठून बसलेले दिसले. त्यांचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता आणि त्यांचा श्वास खूप वेगाने चालला होता. खोलीची काच पूर्णपणे ध्वनिरोधक नव्हती. बाहेरच्या दालनात झालेलं सगळं बोलणं आणि माझा रडणारा आवाज त्यांनी ऐकला होता. माझ्या चेहऱ्यावरही सगळं ठीक नाही हे स्पष्ट दिसत होतं. मी काही बोलण्याआधीच त्यांनी झटकन माझ्या हातातून दूरध्वनी घेतला. त्यांनी लगेच अलीकडच्या क्रमांकाची नोंद उघडली आणि थरथरणाऱ्या हातांनी सासूचा क्रमांक लावला. मी भीतीने ओरडले, नको. मी त्यांचा हात धरून दूरध्वनी परत घेण्याचा प्रयत्न करू लागले आणि रडत म्हणाले, बाबा, तुम्ही हे काय करत आहात? कृपया पुन्हा आडवे व्हा. डॉक्टर तुम्हाला घेण्यासाठी कधीही येतील. तुम्हाला तुमची शक्ती जपायची आहे. पण बाबांनी उरलेली सगळी ताकद एकवटून मला मागे सारलं. त्यांच्या डोळ्यात असा ठाम निर्धार दिसत होता जो मी याआधी कधीच पाहिला नव्हता. तिकडे दूरध्वनी लागताच ललिता काही बोलण्याआधीच बाबा बोलू लागले. त्यांचा आवाज अश्रूंनी भरून आला होता आणि प्रत्येक शब्द बोलताना ते आतून तुटत होते. त्यांनी आपला सगळा स्वाभिमान त्या स्त्रीसमोर ठेवला आणि अतिशय नम्रपणे म्हणाले, व्याहीनबाई, माझी मुलगी नंदिनी अजून लहान आहे. तुमच्या मोठ्या घराण्याचे नियम तिला अजून पूर्णपणे समजलेले नाहीत. तिच्याकडून काही चूक झाली असेल तर तिला क्षमा करा. मग तिला शांत करण्यासाठी त्यांनी एक मोठं खोटंही बोललं. ते म्हणाले, खरं तर माझ्या वयामुळे आणि आजारपणामुळे माझं मन नीट स्थिर राहत नाही. मीच जबरदस्तीने माझ्या मुलीला माझ्याजवळ थांबवलं. नाहीतर नंदिनी सकाळपासून गावाला जाण्याचा हट्ट करत होती. म्हणजे तुमच्या घराण्याच्या श्राद्धासाठी ती स्वतः स्वयंपाक करू शकेल. ते हात जोडून विनवणी करत राहिले की एवढ्याशा कारणासाठी माझ्या मुलीला घराबाहेर काढण्याची धमकी देऊ नका. त्यांनी शपथ घेऊन सांगितलं, मी आत्ताच नंदिनीची पिशवी भरून तिला गाडीने गावाकडे पाठवतो. ती 1 तासाच्या आत तुमच्या अंगणात पोहोचेल. माझ्या स्वतःच्या बाबांना त्या निर्दयी स्त्रीसमोर अशा प्रकारे विनवणी करताना पाहून माझं हृदय हजारो तुकड्यांत तुटलं. मी धाडकन जमिनीवर कोसळले. त्यांच्या अशक्त पायांना मिठी मारली आणि मोठ्याने रडू लागले. मी ओरडत म्हणाले, बाबा, मी कुठेही जाणार नाही. ते घर नाही, ते कैदखाना आहे. ते लोक मला माणूस समजत नाहीत. त्यांच्या दृष्टीने मी फक्त पैसे कमावणारं यंत्र आहे आणि त्यांच्या मृत पूर्वजांसाठी जेवण बनवणारी सेविका आहे. त्यांच्या दिखाव्यासाठी मी लाखो रुपये खर्च केले. रात्रंदिवस त्यांचे अपमान सहन केले. हे सगळं फक्त देवाने तुम्हाला वाचवावं म्हणून केलं. पण आज तुम्ही तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी लढाई लढत असताना त्या लोकांनी माणुसकी सुद्धा सोडली आणि मला तुम्हाला एकटं सोडून जाण्यास भाग पाडलं.
बाबा मी घटस्फोट घेईन, आयुष्यभर घटस्फोटीत म्हणून जगणं मला मान्य आहे, पण तुम्हाला या अवस्थेत सोडून त्या नरकात मी पुन्हा जाणार नाही. माझा हा ठाम विरोध पाहताच बाबा अचानक फार संतापले. त्यांनी हाताला लावलेली जाड सुई एका झटक्यात बाहेर ओढली. पुढच्या क्षणी त्यांच्या हातातून वेगाने रक्त वाहू लागलं आणि पांढरी चादर पाहता पाहता लाल झाली. त्यांनी रागाने माझ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या आवाजात इतका कठोरपणा होता की माझ्या अंगावर काटा आला. बाबांनी स्पष्ट सांगितलं की मी त्यांचं ऐकलं नाही आणि आत्ताच गाडी करून सासरी गेले नाही तर ते शस्त्रक्रिया करून घेण्यास नकार देतील. ते म्हणाले, माझ्या एकुलत्या एक मुलीला फक्त ती चांगली सून ठरली नाही म्हणून सासरच्या घरातून धक्के मारून बाहेर काढलेलं मला पाहावं लागल तर या रुग्णालयाच्या खोलीत विष घेऊन मेलेलं मला जास्त योग्य वाटेल. रडत रडत ते म्हणाले की त्यांनी संपूर्ण आयुष्य फक्त या आशेवर दुःख सहन केलं की त्यांच्या मुलीला चांगला नवरा आणि चांगलं कुटुंब मिळेल. माझ्या हट्टामुळे त्यांचं हे स्वप्न तुटलं तर त्यांच्या जिवंत राहण्याला काहीच अर्थ उरणार नाही. बाबांच्या या हट्टापुढे आणि स्वतःचा जीव पणाला लावण्याच्या शब्दापुढे माझा सगळा राग, माझा स्वाभिमान आणि माझे पैसे एका क्षणात निरर्थक झाले. मला चांगलंच माहीत होतं की बाबा जे बोलतात ते खरंच करूनही दाखवू शकतात. त्यांचा हा अविचारी हट्टसुद्धा माझ्यावर असलेल्या प्रेमातूनच जन्माला होता, पण तेच प्रेम मला अशा काळोख्या दरीत ढकलून गेलं होतं जिथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता. मी माझे अश्रू कठोरपणे पुसले आणि जिवंत असूनही आतून पूर्णपणे मेलेल्या माणसासारखी माझी पिशवी भरली. माझ्यात काहीच उरलं नाही अशा अवस्थेत मी रुग्णालयाच्या खोलीबाहेर पडले. मृत्यूशी झुंज देणाऱ्या माझ्या आजारी आणि असहाय्य बाबांना मी मागे सोडत होते. गर्दीने आणि गोंगाटाने भरलेल्या बसमध्ये जाऊन बसले, जी मला त्या दूरच्या भीतीदायक गावाकडे घेऊन जात होती. माझ्यासोबत फक्त माझे अश्रू आणि असा अपमान होता ज्याने माझ्यातली सगळी संवेदनशीलता संपवून टाकली होती. हे जग खरंच किती निर्दयी आहे. बाबांचा जीव वाचवण्यासाठी मी माझे पैसे, माझा स्वाभिमान आणि माझं सर्वस्व पणाला लावलं होतं, पण नियतीचा विचित्र खेळ असा की मला त्याच आजारी बाबांना एकटं सोडून पुन्हा त्या अपमानाने भरलेल्या आयुष्यात परत जावं लागलं. ज्या दिवशी मी माझ्या बाबांना शस्त्रक्रिया गृहाबाहेर एकटं सोडून सासरच्या दिखाऊ श्राद्धासाठी स्वयंपाक करायला धावत गेले, त्या दिवशी माझं अर्धमन कायमचं दगड झालं. देवाचे आभार मानावे लागले की बाबांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली, पण त्या मोठ्या शस्त्रक्रियेनं त्यांच्या शरीरात उरलेली शेवटची ताकदही हिरावून घेतली होती. ते रुग्णालयाच्या खाटेवर जिवंत सांगाड्यासारखे पडून राहायचे आणि त्यांचा श्वास इतका हलका झाला होता की एखादी मंद झुळूक आली तरी तो थांबेल असं वाटायचं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की त्यांचं शरीर आता रसायनोपचाराची एकही मात्रा सहन करू शकणार नाही. आता फक्त काही जीवनसत्व आणि जगण्याची त्यांची इच्छा, त्यांच्याच आधारावर ते जिवंत राहू शकत होते. बाबांची ती अवस्था पाहून मी आतून सतत तुटत होते. दर रात्री रुग्णालयाच्या अस्वच्छ स्नानगृहात जाऊन नळ पूर्ण उघडायचे, म्हणजे पाण्याच्या आवाजात माझ्या किंकाळ्या आणि हुंदके दडून जातील. मला वाटायचं की जगातली सर्वात वाईट आणि स्वार्थी मुलगी मीच आहे. सासरच्या लोकांची गुलामी केली तर पुण्य मिळतं असा खोटा विश्वास मनात बसवणाऱ्या माझ्या अंधश्रद्धेला मी सतत शाप देत होते. त्यावेळी मला माझ्या बाबांचा हात धरून त्यांच्या जवळ बसायला हवं होतं, पण त्या मोठ्या घराण्याच्या दिखाऊ श्राद्धांचा आणि धार्मिक विधींचा क्रम माझ्या पश्चातापामुळे थांबणार नव्हता. निलेशचं कुटुंब जणू कधीच न भरणाऱ्या पोटाचा राक्षस होतं, जो रोज माझं रक्त, माझे पैसे आणि माझा मान चोखत होता. त्या दिवशी पुन्हा सुट्टी होती आणि निलेशच्या घराण्यातला आणखी एक मोठा आणि अतिशय खर्चिक कार्यक्रम समोर उभा होता. सासूच्या दिनदर्शिकेनुसार त्या दिवशी त्यांच्या कुठल्या तरी पंजोबांचा स्मृतिदिन होता आणि त्यासाठी संपूर्ण भागातल्या शेकडो लोकांना बोलावून मोठी मेजवानी देणं आवश्यक होतं. निलेशने आदल्या दिवशीच दूरध्वनी करून मला आदेश दिला होता की शहरातल्या सर्वात महागड्या बाजारातून सगळं सामान विकत घ्यावं आणि पहिली बस पकडून गावाला पोहोचावं. तो अत्यंत निर्लज्जपणे म्हणाला होता की तो मित्रांसोबत मद्यपान आणि पत्ते खेळण्यात मग्न आहे, त्यामुळे मला घ्यायला येऊ शकत नाही. मी फक्त एक लांब आणि थकलेला निश्वास सोडला, चमकणारं क्रेडिट कार्ड पिशवीत ठेवलं आणि पुन्हा एकदा घाबरलेल्या आज्ञाधारक मोठ्या सुनेची भूमिका अंगावर चढवली. मी शहरातल्या एका मोठ्या आणि आलिशान बाजारात हातगाडी ढकलत होते. माझ्या पायांना जणू लोखंडाचे जड बूट बांधले होते आणि अनेक रात्रींची झोप पूर्ण न झाल्यामुळे माझं डोकं पूर्णपणे सुन्न झालं होतं. मी हातगाडीत सर्वात महागड्या वस्तू ठेवत होते. उत्तम दर्जाचे काजू, बदाम, शुद्ध साजूक तूप, सर्वात महाग बासमती तांदूळ आणि ती परदेशी सफरचंद, संत्री जी मी माझ्या बाबांनाही कधी खाऊ घातली नव्हती. आता पैशाला माझ्यासाठी काहीच किंमत उरली नव्हती. ते माझ्या खात्यातून कमी होत जाणारे केवळ काही आकडे बनून राहिले होते. मी हजारो रुपयांचं असं सामान विकत घेत होते जे ते लोक दुसऱ्या दिवशी खाऊन विसरणार होते आणि माझ्या मनात संतापाचा ज्वालामुखी दगदगत होता. मी स्वतःलाच विचारत होते की आकाशात कुठेतरी असलेले मृत
पूर्वज खरंच हे 56 पदार्थ खाऊन माझ्या निष्पाप बाबांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतील का, ज्यांना मी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देताना एकटं सोडून आले होते, ज्यांच्याशी माझं रक्ताचं नातंही नाही, त्या लोकांसमोर मी का झुकते आहे, आणि ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं ते माझे स्वतःचे बाबा आज रुग्णालयाच्या थंड खाटेवर शेवटचे श्वास मोजत आहेत. मी सासूच्या लांबलचक यादीनुसार हातगाडीत महागड्या मद्याच्या बाटल्या ठेवत होते. तेवढ्यात माझ्या जॅकेटच्या खिशातला दूरध्वनी अचानक जोरात वाजला. पडद्यावर अतिदक्षता विभाग असं दिसताच माझ्या शरीरातलं सगळं रक्त गोठल्यासारखं झालं. माझे हातपाय प्रचंड थरथरू लागले. मी दूरध्वनी स्वीकारताच दुसऱ्या बाजूने बाबांच्या डॉक्टरांचा घाबरलेला आवाज ऐकू आला. त्यांच्या एका वाक्यानं माझं संपूर्ण जग एका क्षणात उद्ध्वस्त केलं. डॉक्टरांनी सांगितलं की बाबांना अचानक अतिशय तीव्र हृदयविकाराचा झटका आला आहे. डॉक्टर पुढे म्हणाले की त्यांचा रक्तदाब खूपच खाली गेला आहे आणि त्यांना तातडीने श्वसन यंत्रांवर ठेवावं लागलं आहे. त्यांनी मला सांगितलं की मी जे काही करते आहे ते सगळं ताबडतोब सोडून लगेच रुग्णालयात पोहोचावं, कारण वैद्यकीय कागदपत्रांवर माझ्या स्वाक्षरीची गरज आहे. बाबांची प्रकृती इतकी गंभीर झाली आहे की ते कोणत्याही क्षणी हे जग सोडून जाऊ शकतात. हे ऐकताच माझ्या कानात प्रचंड गुंजन सुरू झालं आणि माझ्या भोवतीचा तो सगळा मोठा बाजार, त्यातील झगमगणारे दिवे आणि सगळंच एका क्षणात विरघळून गेल्यासारखं वाटलं. बाजारात सुरू असलेलं मंद संगीत आणि लोकांचा गोंगाट माझ्या डोक्यात हातोड्यासारखा घणाघाती आवाज करू लागला. माझ्या हातातून पकड सुटली आणि हजारो रुपयांच्या महागड्या मद्याच्या बाटल्या धाडकन संगमरवरी फरशीवर आपटून चुरडा झाल्या. काचेचे तुकडे आणि सोनेरी रंगाचं पेय सगळीकडे पसरलं. आजूबाजूच्या लोकांच्या किंकाळ्या आणि व्यवस्थापकाचा आवाज मला अजिबात ऐकू येत नव्हता. 25,000 रुपयांहून अधिक किमतीच्या सामानाने भरलेल्या हातगाडीचीही मला काहीच पर्वा उरली नव्हती. मी सगळं तिथेच टाकून बाहेर धावले. तेवढ्यात अचानक बर्फासारख्या थंड पावसाला जोरात सुरुवात झाली. मी त्या मुसळधार पावसात रस्त्याच्या मधून धावत होते आणि वेड्यासारखी एखादी गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होते. गाडीत बसताच मी चालकावर जवळजवळ ओरडतच म्हणाले, कृपया शक्य तितक्या वेगाने रुग्णालयात चला. माझे अश्रू थांबतच नव्हते आणि पावसाच्या सरींमध्ये मिसळून माझा संपूर्ण चेहरा भिजून गेला होता. खिडकीबाहेर भरधाव धावणारं शहर मला एखाद्या धूसर आणि भयानक स्वप्नासारखं वाटत होतं. त्या क्षणी माझ्या मनात फक्त बाबांचा हसरा चेहरा फिरत होता. मी मनोमन देवाला हात जोडून एकच विनंती करत होते, देवा, माझे बाबा माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस. त्या क्षणी मी स्वतःशी एक भयंकर निर्धारही केला की जर आज माझे बाबा मला सोडून गेले तर मी संपूर्ण जगाशी लढेन, पण आता माझ्या बाबांचा क्षणभरही अपमान होऊ देणार नाही. त्या गाडीचा प्रवास माझ्या आयुष्यातला सर्वात भीषण प्रवास होता. जणू एखादं भयानक स्वप्न संपायचं नावच घेत नव्हतं. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच गाडीने इतक्या जोरात ब्रेक लावला की चाकांचा कर्कश आवाज घुमला. मी दार उघडून मुसळधार पावसात बाहेर उडी मारली. माझे कपडे पूर्ण भिजले होते आणि चिखलाने माखले होते, पण मला त्याची अजिबात पर्वा नव्हती. मी रुग्णालयाच्या लांब उग्र वासाने भरलेल्या दालनातून वेड्यासारखी धावत सुटले. अतिदक्षता विभागाच्या दारापाशी पोहोचताच माझ्या पायातली ताकद संपली आणि मी थंड फरशीवर कोसळले. दारावर पेटलेला लाल इशाऱ्याचा दिवा माझ्या काळजाला धारदार सुरीसारखा भोसकत होता. त्या काचेच्या दाराआड मला फक्त एवढंच दिसत होतं की अनेक डॉक्टर आणि परिचारिका बाबांच्या खाटेजवळ उभे होते आणि यंत्रांतून येणारा सततचा बीप बीप आवाज माझ्या डोक्यात घणाघाती घुमत होता. मी तिथेच फरशीवर बसले, दोन्ही हात जोडले आणि पूर्णपणे असह्य झालेल्या माणसासारखी वर पाहून देवाकडे प्रार्थना करू लागले. तेवढ्यात मला वाटत होतं की माझं डोकंच फुटेल. इतक्यात माझ्या पूर्ण भिजलेल्या कपड्यात ठेवलेला दूरध्वनी पुन्हा त्याच अशुभ घंटानादासह वाजू लागला. मी थरथरणाऱ्या हाताने दूरध्वनी बाहेर काढला. मला वाटलं कदाचित आतून एखाद्या परिचारिकेचा दूरध्वनी असेल आणि ती सांगेल की बाबा आता धोक्याबाहेर आहेत, पण पडद्यावर नजर पडताच माझं संपूर्ण शरीर संताप आणि तिरस्काराने भरून गेलं. पडद्यावर सासूचं नाव झळकत होतं. मी दूरध्वनी स्वीकारला आणि काहीही न बोलता कानाला लावला. तिकडून तिचा कर्कश आवाज घुमला. ती संतापाने विचारत होती, तू अजून कुठे भटकत आहेस? श्राद्धाचं सामान घेऊन अजून गावात का पोहोचली नाहीस? दात ओठ खात ती पुढे म्हणाली, घरातले सगळे ज्येष्ठ मंडळी अंगणात बसले आहेत, चुली तयार आहेत, भांडी चढवायची वेळ झाली आहे, पण स्वयंपाकघरात धान्याचा एक दाणा सुद्धा नाही. तू जगातली सर्वात निकामी बाई आहेस. तू संपूर्ण घराण्याची अब्रू धुळीत मिळवली आहेस. सगळे पुरुष बाहेर तुझी वाट पाहत बसले आहेत आणि तू मात्र कुठेतरी निवांत फिरत आहेस. मग तिने सरळ धमकी दिली की पुढच्या 1 तासात मी शिध्याचं सामान घेऊन तिथे पोहोचले नाही आणि आजच्या मेजवानीत एखादी वस्तू सुद्धा कमी पडली तर संपूर्ण गावासमोर माझं डोकं मुंडन करून गळ्यात चपलांची माळ घालून मला घराबाहेर हाकलून देईल. मी एक खोल श्वास घेतला आणि मनात दगदगत असलेला संताप
कसा बसा आवरला. मग थरथरणाऱ्या आणि अश्रूंनी भरलेल्या आवाजात मी म्हणाले, सासूबाई, मी मी या क्षणी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाबाहेर फरशीवर बसले आहे. माझ्या बाबांना अतिशय तीव्र हृदयविकाराचा झटका आला आहे आणि ते आता जीवासाठी झुंज देत आहेत. मी हात जोडून तुमच्याकडे विनंती करते, कृपया माझी अवस्था तरी समजून घ्या. मी आत्ता इथून एक पाऊलही हलू शकत नाही. श्राद्धाच्या सामानासाठीचे पैसे मी कालच निलेशच्या खात्यात पाठवले आहेत. त्याला सांगा तो जाऊन बाजारातून सगळं घेऊन येईल. देवासाठी माझी अडचण समजून घ्या. एखाद्या माणसाचा जीव कोणत्याही श्राद्धापेक्षा मोठा असतो. कृपया माझ्या बाबांवर दया करा. मला वाटलं होतं की माझं बोलणं ऐकून तिच्या मनात थोडीशी तरी माणुसकी जागी होईल, पण तसं काहीच घडलं नाही. तिच्या उत्तराने हे सिद्ध झाले की ती स्त्री माणूस नसून एखाद्या क्रूर राक्षसी वृत्तीपेक्षा कमी नव्हती. ती दूरध्वनीवर भेसूर हसत म्हणाली, मला मृत्यू आणि आजारपणाचं भय दाखवणं बंद कर. श्राद्ध हा आमच्या घराण्यातला सर्वात मोठा आणि पवित्र विधी आहे. तू या घराची मोठी सून आहेस, त्यामुळे तुझी इथे उपस्थिती आवश्यक आहे. रुग्णालयातलं हे सगळं नंतरही पाहता येईल. त्यानंतर तिने जे शब्द उच्चारले त्यांनी माझ्या काळजाचा चुरडाच केला. ती म्हणाली, आधी आमच्या पूर्वजांचं श्राद्ध करून घे, मग तुझ्या बाबांचा अंत्यविधी कर. त्या क्षणी माझ्या सहनशक्तीचा शेवट झाला. माझा संयम, माझा स्वाभिमान आणि पुण्य मिळेल या खोट्या समजुतीपोटी सगळं सहन करण्याची माझी तयारी एका क्षणात काचेसारखी तुटून विखुरली. त्याच क्षणी मला जाणवलं की अशा निर्दयी आणि नीच लोकांसमोर इतकी वर्ष झुकत राहून मी किती मोठी चूक केली होती. ज्यांच्या मनात माणुसकीचा एक थेंबही नव्हता. त्यांचं मन माझ्या त्यागाने कधीतरी बदलेल असा माझा समज होता, पण तो पूर्णपणे चुकीचा ठरला. मी एका क्षणात रडणं थांबवलं. माझ्या चेहऱ्यावरून वाहणारे गरम अश्रूही सुकून गेले. मी अगदी शांतपणे दूरध्वनी कानापासून दूर केला आणि लाल बटन दाबून संभाषण संपवलं. माझी घालमेल, माझी भीती आणि माझी असहाय्यता एका क्षणात शांत पण अत्यंत धोकादायक निर्धारात बदलली. मी फरशीवरून उठले, माझे कपडे नीट केले आणि अतिदक्षता विभागाबाहेर पेटलेल्या लाल इशाऱ्याच्या दिव्याकडे निर्विकार नजरेने पाहत उभी राहिले. आता माझ्या मनात भीतीचा लवलेशही उरला नव्हता. माझ्या डोक्यात एक अगदी स्पष्ट आणि ठाम योजना तयार झाली होती. माझं संपूर्ण आयुष्य, माझ्या कष्टाची कमाई आणि माझ्या बाबांचा मान त्या नीच आणि लोभी घराण्याच्या पायाखाली आणखी तुडवू द्यायचा नाही हे मी ठरवलं होतं. ज्या विवाह नोंदणीच्या कागदासाठी मी 5 लाख रुपये पाण्यासारखे खर्च केले होते त्याची आता माझ्या दृष्टीने कवडीचीही किंमत उरली नव्हती. अतिदक्षता विभागाचं दार उघडून डॉक्टर मला बाबा सुरक्षित आहेत असं सांगत नाहीत तोपर्यंत या संपूर्ण घाणेरड्या कहाणीचा शेवट माझ्या मनात ठरवून गेला होता. आता वेळ आली होती की स्वतःच्या पायावर उभी असलेली शिक्षित आणि निर्भय नंदिनी, निलेश आणि विषारी स्वभावाच्या सासूला त्यांच्या प्रत्येक कृत्याची अशी शिक्षा देईल जी त्यांच्या पुढच्या अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहील. ही लढाई आता सुरू झाली होती आणि ती जिंकायचीच हा माझा अंतिम निर्धार होता. दूरध्वनी बंद झाल्यानंतर काही क्षण त्याचा आवाज माझ्या कानात घुमत राहिला आणि मग सगळीकडे भयानक शांतता पसरली. मी अतिदक्षता विभागाबाहेर एखाद्या दगडी पुतळ्यासारखी उभी होते. माझं संपूर्ण शरीर बर्फासारखं थंड झालं होतं. सासूचे विषारी शब्द अजूनही माझ्या मनात हातोड्यासारखे आपटत होते. आधी आमच्या पूर्वजांचं श्राद्ध कर, मग तुझ्या बाबांचा अंत्यविधी कर. हे शब्द त्या स्त्रीच्या तोंडून बाहेर पडले होते जी स्वतःला सुसंस्कृत घराण्याची प्रमुख आणि आई म्हणवत होती. माणुसकी यापेक्षा अधिक खाली जाऊ शकत नाही असंच मला वाटलं. तेवढ्यात अतिदक्षता विभागाचं जड दार उघडलं आणि रुग्णालयातील सर्वात वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ बाहेर आले. त्यांच्या कपाळावर घाम होता आणि चेहऱ्यावर अनेक तास चाललेल्या प्रयत्नांचा थकवा स्पष्ट दिसत होता. त्यांनी चेहऱ्यावरचा मास्क खाली केला, एक खोल श्वास घेतला आणि माझ्याकडे पाहत ती बातमी सांगितली जिची मी आतुरतेने वाट पाहत होते. त्यांनी सांगितलं की बाबा आता धोक्याबाहेर आहेत. हृदयातील अडथळा दूर करण्यात यश आलं आहे आणि त्यांची हृदयाची धडधड तसेच रक्तदाब हळूहळू पूर्ववत होत आहेत. डॉक्टरांनी कडक शब्दात सांगितलं की आता त्यांना कोणत्याही प्रकारचा ताण किंवा गोंधळ अजिबात होऊ देता कामा नये. एवढं ऐकताच माझ्या पायांमधली ताकदच निघून गेली. मी भिंतीचा आधार घेत हळूहळू खाली बसले. दोन्ही हात जोडून वर पाहिलं आणि देवाचे मनापासून आभार मानले. माझे बाबा जिवंत होते. आजाराने पूर्णपणे खचलेल्या त्या अशक्त शरीराने पुन्हा एकदा मृत्यूवर मात केली होती. बाबा वाचल्याचं कळताच माझ्या छातीत साचलेली भीती एका क्षणात नाहीशी झाली. तिच्या जागी एक विलक्षण शांतता पसरली, जणू एखाद्या प्रचंड वादळापूर्वी क्षणभर सगळीकडे पसरते तशी. मी रुग्णालयाच्या थंड दालनात ठेवलेल्या बाकावर जाऊन बसले आणि खिडकीबाहेर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाकडे शांतपणे पाहत राहिले. त्या दिवशी मला माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक उमगली. मला नेहमी वाटायचं की मी मान खाली घालून सगळं सहन करत राहिले. त्या लोभी घराण्याचा प्रत्येक अपमान आणि प्रत्येक अत्याचार गप्प बसून सहन केला तर देव माझा त्याग पाहून माझ्या बाबांचा जीव वाचवेल. मी माझ्या अपमानालाच पुण्य समजून बसले होते.
पण आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य मी विसरले होते. अन्यायासमोर मान झुकवणं म्हणजे स्वतःवरच सर्वात मोठा अन्याय करणं असतं. सासूसारख्या निर्दयी स्त्रीसमोर आणि निलेशसारख्या भ्याड माणसासमोर माझं हे गप्प राहणं मला कोणतंही पुण्य देत नव्हतं. उलट त्याने मला अशी असह्य स्त्री बनवलं होतं, जिने स्वतःच्या हाताने त्या बाबांच्या सन्मानालाच तडा दिला होता, ज्यांनी मला सक्षम बनवलं होतं. मी गालांवर उरलेले शेवटचे अश्रूसुद्धा कठोरपणे पुसून टाकले. मी स्वतःशी ठाम वचन दिलं की आजनंतर त्या निर्दयी घराण्यासाठी माझ्या डोळ्यांतून एक अश्रू तर दूरच, रक्ताचा एक थेंबसुद्धा वाहणार नाही. मी दूरध्वनी हातात घेतला आणि माझा महाविद्यालयातला जुना मित्र सुमित याचा क्रमांक फिरवला. सुमित हा शहरातला नावाजलेला आणि धडाडीचा घटस्फोट विषयातील वकील होता. त्याने दूरध्वनी स्वीकारताच मी कोणतीही विचारपूस न करता थेट कामाच्या विषयावर आले. मी त्याला तातडीने घटस्फोटाचा अर्ज तयार करायला सांगितला. मी स्पष्टपणे सांगितलं की त्या अर्जात एक गोष्ट नक्की लिहावी. मला त्या भिकारी वृत्तीच्या कुटुंबाकडून 1 रुपयासुद्धा निर्वाह भत्ता नको आणि त्यांच्या कोणत्याही मालमत्तेवर माझा कोणताही हक्क नको. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत त्या घराण्याने फक्त माझ्या पैशांवर ऐश केली आहे. ते लाखो रुपये मी दान समजून त्यांच्या तोंडावर फेकते. फक्त मला माझं स्वातंत्र्य परत मिळावं. त्याच क्षणी मी सुमितची संपूर्ण फी आणि तातडीच्या कागदपत्रांचा खर्चही पाठवून दिला. माझा थंड आणि ठाम आवाज ऐकून सुमितला समजलं की आता प्रकरण फार पुढे गेलं आहे. त्याने मला विश्वास दिला की पुढच्या 1 तासात तो सगळी कायदेशीर कागदपत्र तयार करून पाठवेल. पण मी त्याची वाट पाहिली नाही. मी स्वागत कक्षात बसलेल्या परिचारिकेकडून काही वेळासाठी संगणक घेतला. मी सासूचं समाज माध्यमावरील खातं उघडलं आणि तिथून तिचा एक फोटो उतरवला. त्या छायाचित्रात ती मंदिराबाहेर उभी राहून कृत्रिम हसू देत उभी होती. मी तो फोटो जतन केला आणि छायाचित्र संपादनाच्या साधनात जाऊन त्याला कृषी धवल रूप दिलं. आता ते छायाचित्र अगदी एखाद्या दिवंगत व्यक्तीच्या छायाचित्रासारखं दिसत होतं. पडद्यावर सासूचा तो करड्या छटेतील चेहरा पाहून माझ्या ओठांवर एक थंड आणि गूढ स्मित उमटलं. मी रुग्णालयाबाहेर असलेल्या एका मोठ्या छायाचित्र दालनात दूरध्वनी केला आणि ते छायाचित्र पाठवत म्हणाले, याची मोठ्या आकारात प्रत तयार करा. आणि हो, एखाद्या दिवंगत व्यक्तीचं छायाचित्र जसं सुंदर लाकडी चौकटीत बसवलं जातं तसंच यालाही चौकट लावून नीट तयार ठेवा. मी थोड्याच वेळात स्वतः येऊन ते घेऊन जाईन. त्यांनी माझ्या बाबांच्या मृत्यूची ज्या भाषेत थट्टा केली होती त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायचं मी ठरवलं होतं. जिवंत माणसालाच मेलेला समजलं तर किती असह्य वेदना होतात याची जाणीव त्यांना करून द्यायची होती. माझी संपूर्ण योजना आता तयार झाली होती. माझ्या महागड्या चामड्याच्या पिशवीत सुमितने पाठवलेले घटस्फोटाचे कागद आणि नीट गुंडाळून ठेवलेलं ते कृष्णधवल छायाचित्र अगदी व्यवस्थित ठेवलेलं होतं. मी अतिदक्षता विभागाच्या काचेपलीकडे बाबांना गाढ झोपेत पाहिलं आणि मनोमन म्हणाले, बाबा, आज मी तुमच्यासाठी पूर्णपणे स्वच्छ, मुक्त आणि सन्मानाचं आयुष्य घेऊन परत येईन. मी रुग्णालयातून बाहेर पडले आणि माझी गाडी भरधाव वेगाने त्या नरकासारख्या गावाच्या दिशेने चालू लागले, जिथे तो दिखाऊ श्राद्धविधी माझी वाट पाहत होता. माझी गाडी मुसळधार पावसाला चिरत महामार्गावर अशा वेगाने धावत होती जणू मी एखादं मोठं बंड उभारायला निघाले होते. आता मी डोक्यावर पदर घेऊन सतत भीतीत जगणारी असह्य सून राहिली नव्हते. आता मी अशी वाघीण झाले होते जी त्या ढोंगी लोकांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार होती आणि मला इतके महिने कैद करून ठेवणाऱ्या त्या पुरुषप्रधान कैदेचा कायमचा शेवट करणार होती. माझी गाडी गावाच्या जुन्या चौकाजवळ थांबली तेव्हा रात्र पूर्णपणे पसरली होती. पाऊस थांबला होता, पण हवेत ओलसरपणा आणि चिखलाचा तोच कुबट वास भरून राहिला होता, जो त्या गावाची ओळख होता. मी खांद्यावर माझी महागडी पिशवी अडकवली. त्या पिशवीत माझ्या आयुष्यातील या काळ्या अध्यायाचा कायमचा शेवट करणारी माझी सर्वात प्रभावी शस्त्र ठेवलेली होती. मी मान ताठ केली, खांदे सरळ केले आणि पूर्ण आत्मविश्वासाने निलेशच्या घराच्या अंगणात पाऊल ठेवलं. आता मी ती नव्हते जी स्वयंपाकघराच्या भीतीने लपून फिरायची. आज माझ्या चालण्यात असा आत्मविश्वास आणि असा संताप होता जणू त्यांच्या पापांचा हिशोब मागायला मृत्यूचाच दूत आला होता. अंगणात पाऊल टाकताच माझ्यासमोर अतिशय विचित्र दृश्य होतं. मध्यभागी 3 मोठी ताटं मांडलेली होती, पण त्यात 56 पदार्थ नव्हते. ना महाग पनीर होतं, ना बासमतीचा पुलाव, ना महागडी परदेशी मद्याची बाटली. फक्त साधी, कोरडी आणि स्वस्त फुलं कोबीची भाजी ठेवलेली होती. निलेशने पैसे वाचवण्यासाठी सर्वात स्वस्त जेवण आणलं होतं हे स्पष्ट दिसत होतं. त्या ताटांभोवती घरातले सगळे लोभी पुरुष बसले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर भूक आणि प्रतीक्षेचा राग स्पष्ट दिसत होता. स्वयंपाकघराच्या दिशेने वयस्कर स्त्रियांची कुजबूज आणि भांड्यांचा मोठा आवाज येत होता. निलेश ओसरीच्या खांद्याला टेकून उभा राहून धूम्रपान करत होता. त्याच्या
चेहऱ्यावर चिडचिड स्पष्ट दिसत होती. माझी सावली अंगणाच्या दारात पडताच सासू आतल्या खोलीतून अशा वेगाने बाहेर आली जणू एखादी भुकेली चेटकीन धावत आली होती. तिने दोन्ही हात कमरेवर ठेवले. तिचा चेहरा संतापाने लालबुंद झाला होता आणि डोळे एखाद्या हिंस्र प्राण्यासारखे विस्फारले होते. तिने तोंड उघडताच संपूर्ण गावाला ऐकू जाईल अशा आवाजात शिव्यांचा वर्षाव सुरू केला. ती ओरडत म्हणाली, सगळ्यांनी डोळे उघडून पहा. जगातली सर्वात निर्लज्ज आणि घाणेरडी बाई अखेर रात्रीच्या यावेळी तिचं अपशकुनी तोंड घेऊन आलीच. श्राद्धाचं सगळं महागडं सामान कुठे आहे? आज संपूर्ण घराण्याला उपाशी मारायचा विचार करून आली आहेस का? की आमचे पूर्वज फक्त हवा खाऊन परत जावेत अशी तुझी इच्छा आहे? तुझा तो नाटकबाज बाप अजून रुग्णालयात मेला नाही का? म्हणून तुला इथं येऊन तुझं कर्तव्यही पार पाडता येत नाही? स्वतःला फार मोठी अधिकारी समजू लागली आहेस का? 4 पैसे कमवायला लागलीस म्हणून आता आमच्याच डोक्यावर नाचशील? तिच्या आरडाओरड्याने संपूर्ण अंगण दणाणून गेलं होतं. बाकीचे सगळे लोक मात्र शांतपणे माझ्याकडे अशा नजरेने पाहत होते जणू मी एखादी गुन्हेगार आहे आणि क्षणात त्यांच्या पायांवर पडून रडायला लागेन. माझा नवरा निलेश तिथेच उभा राहून तमाशा पाहत होता. स्वतःच्या पत्नीचा मान राखण्यासाठी त्याने आपल्या आईला थांबवण्याचा एक शब्दही उच्चारला नाही. त्या गर्दीत त्याने मला पूर्णपणे एकटं सोडून दिलं होतं. सासूने पाहिलं की मी पूर्ण शांत उभी आहे तेव्हा तिला वाटलं की मी नेहमीप्रमाणे पुन्हा घाबरली आहे. ती भराभर उष्ट्या भांड्यांच्या विहिरीजवळ गेली आणि तिथून तेल, मसाले आणि घाणीने माखलेला एक गलिच्छ पुढचा झगा घेऊन आली. तिने पूर्ण ताकदीने तो झगा माझ्या तोंडावर फेकला आणि किंचाळत म्हणाली, हा गळ्यात घाल आणि गाढवासारखी स्वयंपाकघरात जाऊन त्या भाजीला पुन्हा फोडणी दे. मग इथल्या सगळ्या पुरुषांना जेवण वाढ. आज जर जेवण कमी पडलं तर तुझे केस धरून तुला या वाड्यातून फरफटत बाहेर काढीन. तो दुर्गंधीने भरलेला झगा माझ्या चेहऱ्याजवळून जात खांद्याला लागला आणि ओल्या फरशीवर पडला. मी तो पकडायचाही प्रयत्न केला नाही आणि माझ्या चेहऱ्यावर भीतीचं एकही चिन्ह नव्हतं. मी शांतपणे खाली वाकले आणि 2 बोटांनी तो घाणेरडा झगा उचलला. मग अंगणात उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे एक एक करून पाहिलं. सासूचा अहंकारी चेहरा, निलेशची भ्याड वृत्ती आणि त्या नातेवाईकांच्या लोभी नजरा. माझ्या ओठांवर हलकंसं पण तिरस्काराने भरलेलं स्मित उमटलं. मी त्या जग्याची दोन्ही टोकं घट्ट पकडली. मनात साचलेला सगळा संताप आणि अपमान हातात एकवटला आणि एका झटक्यात तो 2 तुकड्यात फाडून टाकला. कपडा फाटल्याचा मोठा आवाज संपूर्ण अंगणात घुमला. जाड कपड्याचे 2 भाग माझ्या हातात राहिले. मी ते दोन्ही तुकडे पूर्ण ताकदीने सासूच्या पायांजवळ फेकून दिले. माझी नजर सरळ तिच्या चेहऱ्यावर खेळलेली होती. या अनपेक्षित धक्क्याने ती पूर्णपणे स्तब्ध झाली होती आणि तिचा चेहरा पांढराफटक पडला होता. मी मान उंच केली आणि ठाम आवाजात बोलायला सुरुवात केली. माझा आवाज इतका कडक होता की जणू वाड्याच्या भिंतीसुद्धा हादरल्या. ललिता, नीट कान देऊन ऐक. आज आणि आत्ताच्या क्षणापासून माझा या कुजलेल्या घराण्याशी काहीही संबंध नाही. तुमच्या या मोठ्या घराण्याची भीती मला दाखवू नको. तुम्ही स्वतःला समजता तरी काय? इतके महिने तुम्ही सगळे माझ्या कष्टाच्या पैशांवर ऐश करत होतात. तुमची प्रत्येक मेजवानी, प्रत्येक थाटमाट माझ्या पैशांनी उभा राहिला होता. तुम्ही मला मोफत काम करणारी दासी समजलीत आणि माझ्या चांगुलपणालाच माझी कमजोरी मानलीत. मी हे सगळं फक्त माझ्या आजारी बाबांच्या जीवासाठी सहन करत होते, पण तुमच्यात माणुसकीचा थेंबही नाही. माझ्या बाबांच्या मृत्यूची इच्छा करून फक्त तुमच्या मृत पूर्वजांसाठी मेजवानी उरकावी इतक्या खालच्या पातळीला तुम्ही गेलात. आज मी नंदिनी सगळ्यांसमोर जाहीर करते की माझा तुमच्याशी आणि या संपूर्ण घराण्याशी आता कोणताही संबंध उरलेला नाही. तुमच्या या पोकळ परंपरा, श्राद्धविधी आणि खोट्या मान सन्मानाचा मला प्रचंड तिरस्कार आहे. एवढं बोलून मी त्या फाटलेल्या चिंध्यांवरून ताठ मानेने पुढे गेले आणि सरळ वाड्यातल्या त्या मोठ्या खोलीकडे निघाले जिथे त्यांच्या पूर्वजांच्या नावाने सगळी मांडणी केली होती. आज या निर्दयी कुटुंबाच्या तोंडावर असा शेवटचा आणि सर्वात जबर धक्का द्यायचा होता जो ते आयुष्यभर विसरणार नव्हते. अंगणात उभ्या असलेल्या त्या लोभी नातेवाईकांकडे आणि धक्क्याने निशब्द झालेल्या सासूकडे न पाहताच मी पायऱ्या चढून त्या मोठ्या खोलीत गेले. खोलीत चंदन आणि उदबत्तीचा धूर इतका भडरून राहिला होता की श्वास घ्यायलाही त्रास होत होता. खोलीच्या मध्यभागी लाकडी मोठ्या ओट्यावर पूर्वजांच्या नावाने अतिशय थाटात आणि खर्चिक मेजवानी मांडलेली होती. निलेशने स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी बहुतेक कुणाकडून तरी उसने पैसे आणून ही सगळी व्यवस्था केली होती. अगदी तशी जशी मी नेहमी माझ्या पैशांनी करून द्यायचे. मोठमोठ्या चांदीच्या ताटात शाही पनीर, सुका मेवा, घातलेला पुलाव, 56 पदार्थ आणि महागड्या परदेशी मद्याच्या बाटल्या अगदी नीट मांडलेल्या होत्या. मी जाऊन त्या मेजवानीसमोर उभी राहिले. माझी थंड आणि कठोर नजर त्या निर्जीव वस्तूंवर फिरत होती ज्या मृत व्यक्तींच्या नावाने मांडल्या गेल्या होत्या. माझ्या छातीत संतापाचं इतकं प्रचंड वादळ उसळलं होतं की स्वतःला आवरणं कठीण झालं होतं. हा थाटमाट
ही महागडी फळं हे सगळं माझ्या कष्टाच्या कमाईतून आलं होतं. त्याच पैशांमुळे मला माझ्या आजारी बाबांच्यापासून दूर राहावं लागलं होतं. या सगळ्या गोष्टींमुळे मला मुलगी म्हणून माझं कर्तव्यही पार पाडता आलं नव्हतं. मी क्षणाचाही विलंब न करता दोन्ही हात पुढे केले आणि समोर ठेवलेलं ते जड चांदीचं ताट घट्ट पकडलं. अंगणात बसलेले ते लोभी लोक बहुतेक माझा हेतू ओळखून होते. सगळेजण खुर्च्यांवरून उड्या मारत माझ्याकडे धावले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मी माझा सगळा संताप, सगळा अपमान आणि मनात साचलेलं दुःख माझ्या ताकदीत बदललं आणि एका जोरदार झटक्यात 56 पदार्थांनी भरलेलं संपूर्ण ताट उलटवून हवेत फेकून दिलं. चांदीच्या ताटांचा आणि भांड्यांचा इतका मोठा आवाज झाला की संपूर्ण वाडाच हादरला. जड चांदीची भांडी आणि चिनी मातीची ताटं संगमरवरी फरशीवर आपटून चुरडा झाला. पुलाव संपूर्ण खोलीवर विखुरला. पनीर आणि मलईची भाजी चिखलासारखी फरशीवर पसरली. महागड्या परदेशी मद्याच्या बाटल्या मोठ्या आवाजात फुटल्या आणि संपूर्ण खोलीत मद्याचा आणि अन्नाचा उग्रवास भरून राहिला. पूर्वजांच्या नावाखाली उभा केलेला तो सगळा दिखावा माझ्या पायाखाली कचऱ्यासारखा पडला होता. संपूर्ण वाड्यात असा निशब्दपणा पसरला जणू एखादा मोठा अनर्थ घडला होता. सगळे नातेवाईक जिथे उभे होते तिथेच गोठल्यासारखे थांबले. प्रत्येकाचे डोळे विस्फारले होते आणि तोंड उघडच राहिलं होतं. अंगणात उभी असलेली सासू अशी किंचाळली जणू कुणीतरी तिच्या छातीत भाला खुपसला होता. ती थरथरत पायऱ्या चढत वर आली. थरथरणारं बोट माझ्याकडे रोखून मोठ्याने रडत आणि ओरडत मला चेटकीन आणि कितीतरी अपमानास्पद शब्दांनी हिणवू लागली. ती म्हणाली की मी पूर्वजांच्या श्राद्धाचा अपमान करून जगातलं सर्वात मोठं पाप केलं आहे. देव मला कधी क्षमा करणार नाही आणि नरकात सुद्धा मला जागा मिळणार नाही. मी मात्र ताठ उभी राहिले. मी माझे हात झटकले आणि तिच्या घाबरलेल्या डोळ्यात डोळे घालून शांत पण कठोर आवाजात बोलायला सुरुवात केली. माझ्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द त्यांच्या खोट्या धर्माच्या अभिमानावर हातोड्याचा घाव ठरत होता. मी खाली विखुरलेल्या त्या पसाऱ्याकडे बोट दाखवत म्हणाले, तुमच्या डोळ्यांसमोर एक जिवंत माणूस वेदनेने तडफडत आहे. त्याची तुम्हाला काहीच काळजी नाही, पण मृत्यूच्या नावाखाली 56 पदार्थ मांडून खोटा थाट मांडण्यात मात्र तुम्हाला अभिमान वाटतो. या ढोंगाच्या नावाखाली तुम्ही स्वतःच्या घरातल्या स्त्रियांचाच बळी देता. खरा धर्म आणि पुण्य या चांदीच्या ताटात किंवा पुलावात नसतं. खरा धर्म यात असतो की तुम्ही तुमच्या घरातल्या जिवंत माणसांशी कसं वागता. स्वतःला या भागातलं सर्वात मोठं घराणं म्हणवता. संस्कारांच्या मोठमोठ्या गोष्टी करता. पण खरं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून एका मुलीला मृत्यूशी झुंज देणाऱ्या तिच्या बाबांना एकटं सोडायला भाग पाडलं. तुम्हाला खरंच वाटतं का की तुमचे पूर्वज अश्रू आणि रक्ताने माखलेल्या या अन्नावर प्रसन्न होतील. हे शाही पनीर खाताना तुमच्या घशात अडथळा निर्माण होत नाही का. मी एक खोल श्वास घेतला आणि तिथे उभ्या प्रत्येकाकडे तिरस्काराने पाहत म्हणाले, जर तुमच्या त्या पूर्वजांमध्ये खरंच आत्मा उरला असेल तर तो तुमच्यासारख्या नीच आणि लोभी घराण्याकडे पाहून लाजेने मान खाली घालत असेल. आज मी फक्त हे 56 पदार्थ उलटवले नाहीत, तर तुम्ही माझ्या गळ्यात अडकवलेली गुलामगिरीची साखळीच तोडून टाकली आहे. आजनंतर या घरातला एखादा भटक्या कुत्र्यासुद्धा नंदिनीला हुकूम देण्याचा प्रयत्न करू नये. माझे शब्द ऐकल्यावर खोलीतलं वातावरण आणखीच जड झालं. घरातले काही वयोवृद्ध संतापाने थरथरत होते, तर काही जण काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात निलेशला जणू शुद्धीवर आल्यासारखं झालं. तो अंगणातून धावत खोलीत आला. त्याच्या डोळ्यात प्रचंड संताप उसळला होता. त्याने मला जोरदार चापट मारण्यासाठी हात उगारला, पण माझ्या निर्भय आणि कठोर नजरेला नजर भिडताच त्याचा हात हवेतच थबकला आणि हळूहळू खाली आला. तो फक्त अडखळत माझ्याकडे पाहत राहिला आणि पुटपुटत म्हणू लागला की मी संपूर्ण गावासमोर त्याच्या घराण्याची अब्रू धुळीत मिळवली आहे. मी त्याच्याकडे पाहून थंड स्मित केलं आणि म्हणाले, अब्रू? कसली अब्रू? मी आज जे केलं ते तर तू आणि तुझ्या या निर्दयी आईने मला आणि माझ्या बाबांना दिलेल्या वेदनांच्या तुलनेत अगदी क्षुल्लक आहे. मी पूर्ण शांतपणे एक पाऊल मागे सरकले आणि माझ्या खांद्यावर अडकवलेल्या माझ्या महागड्या आकर्षक पिशवीची चेन उघडली. तिथे उभा असलेला प्रत्येकजण माझ्या पिशवीकडे अशा नजरेने पाहत होता जणू मी त्यातून एखादं धोकादायक शस्त्र बाहेर काढणार होते. मी पिशवीत हात घातला आणि जाड तपकिरी कागदात गुंडाळलेली एक चौकोनी वस्तू बाहेर काढली. एका झटक्यात तो कागद फाडून खाली टाकला. खोलीत उभे असलेले सगळे घाबरून एक पाऊल मागे सरकले, कारण माझ्या हातात सासूचं ते कृष्णधवल छायाचित्र होतं, जे अगदी एखाद्या दिवंगत व्यक्तीच्या छायाचित्रासारखं दिसत होतं आणि सुंदर लाकडी चौकटीत बसवलेलं होतं. त्या छायाचित्रात तिचंच ते बनावटी हास्य होतं, ज्याचा मला नेहमीच तिटकारा वाटायचा. स्वतःचं तसं छायाचित्र पाहताच सासूचे डोळे विस्फारले. तिने दोन्ही हात छातीवर ठेवले. तिचा श्वास अडखळला आणि ती जवळजवळ बेशुद्ध होऊन कोसळणार इतक्यात मागे उभ्या असलेल्या नातेवाईकांनी तिला सावरलं.
आपल्या समाजात जिवंत व्यक्तीचं अशा प्रकारे चौकटीत बसवलेलं छायाचित्र तयार करणं अत्यंत अशुभ मानलं जातं. तिथे उपस्थित लोकांचा आरडाओरडा मी पूर्णपणे दुर्लक्षित केला. मी पुढे गेले आणि ते चौकटीतलं छायाचित्र विखुरलेल्या अन्नाच्या आणि सांडलेल्या मद्याच्या मधोमध जाऊन उभं केलं. त्यानंतर मुद्दाम 3 पावलं मागे सरकले, दोन्ही हात जोडले आणि चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता त्या जिवंत स्त्रीच्या छायाचित्रासमोर 2 वेळा मस्तक टेकवलं. जिवंत माणसाच्या छायाचित्रासमोर केलेला तो नमस्कार हा त्या ढोंगी घराण्याच्या खोट्या धर्माभिमानाला आणि त्यांच्या निर्दयी वागणुकीला माझ्याकडून दिलेलं सर्वात कठोर उत्तर होतं. ते झाल्यावर मी पुन्हा पिशवीत हात घातला. यावेळी मी पांढऱ्या रंगाच्या मोठ्या कागदांचा एक गट्टा बाहेर काढला. खालच्या बाजूला निळ्या माझी स्वाक्षरी होती आणि मोठा लाल शिक्का उमटलेला होता. ते माझ्या एकतर्फी घटस्फोटाचे कागद होते. मी ते हातात धरले आणि सरळ निलेशकडे नजर रोखून उभी राहिले. तो आपल्या आईजवळ दगडासारखा निश्चल उभा होता. मी पूर्ण ताकदीने ते कागद त्याच्या तोंडावर फेकून दिले. पांढरी पानं हवेत उडत त्याच्या छातीवर आदळली आणि त्या घाणेरड्या फरशीवर विखुरली. मी त्याच्याकडे दयाभावाने पाहिलं आणि सगळ्यांसमोर त्याचा भ्याडपणा उघड करत म्हणाले, निलेश, या कागदानंतर मी या भिकारी वृत्तीच्या घरासाठी काहीच ठेवून जात नाही. यावर तुझी स्वाक्षरी कर आणि स्वतः न्यायालयात जाऊन जमा कर. वकील आणि न्यायालयाचा संपूर्ण खर्च मी आधीच भरला आहे. या क्षणापासून माझा आणि तुझा प्रत्येक संबंध संपला. तू फक्त भ्याड आणि निर्बळ माणूस आहेस. या घराचा मोठा मुलगा असल्याचा आव आणून तू तुझ्या निर्दयी आईच्या मागे लपून राहतोस आणि पत्नीच्या कमाईवर जगतोस. माझी तर गोष्ट दूरच, पण जगातल्या कोणत्याही स्त्रीचा जीवनसाथी होण्याचीही तुझी लायकी नाही. तुमच्या या दिखाऊ श्राद्धविधींवर मी जे लाखो रुपये खर्च केले ते माझ्याकडून दिलेली भीक समज. त्याच भिकेतून मी माझं आणि माझ्या बाबांचं स्वातंत्र्य विकत घेतलं आहे. आजनंतर तुझे हे पूर्वज, तुझं हे ढोंग आणि हा सगळा दिखावा तू स्वतः सांभाळ आणि पुन्हा कधीही माझ्याकडे किंवा माझ्या बाबांकडे वाईट नजरेने पाहण्याचा प्रयत्न करू नकोस. एवढं बोलून मी एकदाही मागे वळून त्या हादरलेल्या चेहऱ्यांकडे पाहिलं नाही. मी वळले आणि पूर्ण आत्मविश्वासाने ताठ मानेने त्या जुन्या वाड्यातून बाहेर पडले. रात्रीचा आकाश पूर्णपणे स्वच्छ झालं होतं आणि थंड वारा माझ्या चेहऱ्यावर अलगद फिरत होता. माझ्या छातीत दडपून बसलेलं सगळं ओझं एका क्षणात नाहीसं झाल्यासारखं वाटत होतं. मी जणू मोकळ्या आकाशात उंच भरारी घेणाऱ्या पक्षासारखी मुक्त झाले होते. त्या वाड्याचा उंबरठा ओलांडताच मी एक दीर्घ श्वास घेतला आणि पावसानंतरच्या ओल्या मातीचा सुगंध मनभर साठवून घेतला. गावातला चिखलाने भरलेला कच्चा रस्ता अंधारातून हरवून गेला होता, पण माझ्या मनात आज अशी उजळण झाली होती की ती सूर्यप्रकाशापेक्षाही अधिक तेजस्वी वाटत होती. अखेर मी माझ्या गळ्यात अडकवलेला त्या तथाकथित मोठ्या सुनेचा गुलामगिरीचा फासा कायमचा फेकून दिला होता. त्या कुचक्या विचारांना मी कायमचं मागे सोडलं होतं, ज्यांनी इतके महिने मला जखडून ठेवलं होतं. महामार्गावर पोहोचल्यावर मी एक भाड्याची गाडी थांबवली आणि चालकाला सरळ दिल्लीला जाण्यास सांगितलं. गाडीच्या मागच्या आसनावर बसून रस्त्याच्या कडेला असलेले पिवळसर दिवे मागे सरकत जाताना पाहताना मला असं वाटत होतं की माझ्या मनावरचं सगळं ओझं कायमचं हलकं झालं आहे. आता माझ्या दूरध्वनीवर 56 पदार्थ बनवण्याचे ते भयानक आदेश येणार नव्हते. आता मला उदबत्तीचा आणि राखेचा श्वास गुदमरवणारा वास सहन करावा लागणार नव्हता आणि सासूचे अपमानास्पद टोमणेही ऐकावे लागणार नव्हते. व्यवहारासाठी केलेलं ते खोटं लग्न कायमचं संपलं होतं आणि मी पुन्हा एकदा तीच जुनी, धाडसी, निर्भय आणि मुक्त नंदिनी झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नव्या उत्साहाने आणि नव्या उमेदीने मी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात पोहोचले. रुग्णालयाबाहेरच्या झाडांतून झिरपणारा हिवाळ्यातला सौम्य पिवळसर सूर्यप्रकाश खिडकीतून आत येऊन बाबांच्या खाटेवर पडत होता. आता त्यांना पूर्ण शुद्ध आली होती. शस्त्रक्रियेमुळे त्यांचा चेहरा अजूनही फिकट दिसत होता, पण त्यांच्या डोळ्यांमध्ये पुन्हा एकदा नव्या आशेचं तेज परत आलं होतं. मला इतक्या शांत, हलक्या आणि आनंदी चेहऱ्याने खोलीत येताना पाहून त्यांनी हलकेच पापण्या मिटल्या. जणू माझ्यात झालेला हा बदल त्यांनी ओळखला होता. मी त्यांच्या खाटेजवळ बसले, त्यांचा अशक्त हात हातात घेतला आणि माझ्या गालाशी अलगद लावला. आता त्यांच्यापासून काहीही लपवायचं नाही असं मी ठरवलं होतं. मी अतिशय शांतपणे त्यांना सगळी सत्य परिस्थिती सांगितली. विवाह जुळवणाऱ्या संस्थेला 5 लाख रुपयांचा करार दिला होता हेही सांगितलं. निलेशची नीच वृत्ती आणि त्याच्या घरच्यांचा लोभी स्वभाव याबद्दलही त्यांना सगळं सांगितलं. त्यानंतर मागच्या रात्री घडलेला प्रत्येक प्रसंग मी त्यांच्यासमोर उलगडून सांगितला. 56 पदार्थांचं ताट मी कसं उलथून टाकलं आणि निलेशच्या तोंडावर घटस्फोटाचे कागद कसे फेकले हेही मी त्यांना सांगितलं. पण त्यांच्या डोळ्यात पाहत मी म्हणाले, बाबा, तुमची मुलगी आता नव्याने आयुष्य सुरू करणार आहे. आता कोणाच्याही खोट्या श्रद्धा किंवा अन्यायापुढे कधीच मान झुकवणार नाही. त्या खोट्या लग्नाबद्दल मी त्यांची माफीही मागितली, पण त्याचवेळी त्यांना हेही सांगितलं की माझा खरा आनंद एखाद्या भ्याड आणि
स्वाभिमान नसलेल्या माणसासोबत संसार करण्यात नाही तर माझ्या या स्वातंत्र्यात आणि तुमच्या हसऱ्या आयुष्यात आहे. हे सगळं सांगताना मला भीती वाटत होती की त्यांना धक्का बसेल, पण तसं काहीच झालं नाही. त्यांच्या डोळ्यांतून 2 अश्रू अलगद ओघळले. ते अश्रू दुःखाचे नव्हते तर खोल पश्चातापाचे आणि समाधानाचे होते. त्यांनी त्यांच्या अशक्त हाताने माझ्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला आणि त्यांच्या आवाजात वेगळीच ताकद जाणवत होती. डोळ्यात अश्रू आणून ते म्हणाले, मला माफ कर माझ्या बाळा. माझ्या जुनाट विचारांनी, आजाराच्या भीतीने आणि लोक काय म्हणतील या काळजीने मी माझ्या स्वतःच्या फुलासारख्या मुलीला माझ्याच हाताने नरकात ढकललं. त्या दिवशी मी त्या निर्दयी सासूचं सगळं बोलणं ऐकलं होतं. तेव्हाच मला समजलं की माझ्याच हट्टामुळे तुझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. आज तुला या दलदलीतून बाहेर पडताना पाहून मला स्वतःचा नाही तर तुझा अभिमान वाटतो. तुझ्या या घटस्फोटाच्या निर्णयात मी पूर्णपणे तुझ्या पाठीशी आहे. त्यानंतर त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं की आजपासून मी फक्त स्वतःसाठी आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य जगेन. लोकांच्या भीतीपोटी किंवा जुनाट विचारांसाठी स्वतःला कधी संपवणार नाही. त्यांनी मला हेही सांगितलं की ते त्यांच्या आजाराशी पूर्ण धैर्याने लढतील आणि डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट पाळतील, जेणेकरून ते लवकर बरे होतील. माझ्यासाठी ते दीर्घ आणि सक्षम आयुष्य जगू इच्छित होते, जेणेकरून त्यांच्या कारणामुळे मला सहन करावे लागलेले प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक वेदनेची भरपाई करता येईल. त्यानंतर माझ्या घटस्फोटाची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया अतिशय वेगाने आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण झाली. माझा उत्कृष्ट वकील सुमितने माझा दावा कुटुंब न्यायालयात अत्यंत सक्षमपणे दाखल केला. निलेशबद्दल बोलायचं झालं तर त्या रात्री गावकऱ्यांसमोर आणि नातेवाईकांसमोर झालेल्या त्याच्या अपमानाने त्याचा उरलेलाही अहंकार मोडून पडला होता. त्याने मला एकदाही दूरध्वनी केला नाही किंवा मला थांबवण्याचाही प्रयत्न केला नाही. तो शांतपणे न्यायालयात आला, परस्पर संमतीने घटस्फोटाच्या कागदांवर स्वाक्षरी केली आणि एक शब्दही न बोलता निघून गेला. सासू आणि तिच्या लोभी घरच्यांकडून आजपर्यंत ना एकही दूरध्वनी आला, ना एकही संदेश. बहुतेक त्यांना हे चांगलंच समजलं होतं की त्यांनी अशा स्त्रीशी वैर केलं आहे जिला प्रेम करायलाही येतं आणि वेळ आली तर तितक्याच कठोरपणे तिरस्कारही करता येतो, जी आपल्या कुटुंबासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू शकते आणि संकटांसमोर अजिबात मागे हटत नाही. न्यायालयातून आलेले घटस्फोटाचे मूळ कागद टपालाने घरी पोहोचले. त्या क्षणी मला असं वाटलं की आयुष्यातला सर्वात मोठा सन्मान मला मिळाला आहे. मी पुन्हा एकदा मुक्त झाले होते. मी पुन्हा स्वतंत्र झाले होते आणि पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक सक्षम बनले होते. आता माझ्या डोक्यावर मृत पूर्वजांच्या नावाने विधी करण्याचं ओझं नव्हतं आणि कोणत्याही निर्दयी सासूचे अपमानास्पद शब्द ऐकण्याची सक्तीही उरली नव्हती. या संपूर्ण प्रवासातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे माझे बाबा मृत्यूच्या दारातून पूर्णपणे परत आले. ज्या दिवशी त्यांच्या मनातली भीती आणि ताण नाहीसा झाला, त्या दिवसापासून ते जणू पूर्णपणे बदलले. त्यांच्या मनात पुन्हा जगण्याची तीव्र उमेद निर्माण झाली. त्यांनी मनापासून शरीर साधना केली आणि आहार तज्ज्ञांनी सांगितलेला प्रत्येक आहार प्रामाणिकपणे पाळला. त्यांना मृत्यूकडे ढकलणाऱ्या त्या आजारालाही त्यांच्या धैर्यापुढे आणि जगण्याच्या इच्छेपुढे टिकता आलं नाही. काही महिन्यातच बाबा पूर्णपणे बरे होऊन आमच्या त्या आरामदायी सदनिकेत परत आले. आमचं आयुष्य पुन्हा एकदा शांत, आनंदी आणि समाधानाने भरून गेलं. दर सकाळी मी बाबांना घेऊन उद्यानात फेरफटका मारायला जायचे आणि रात्री आम्ही दोघं गच्चीत बसून चहा पीत विनोदी कार्यक्रम पाहत मनमोकळं हसायचो. मी माझ्या व्यवसायात आणि व्यावसायिक आयुष्यात पुन्हा जोमाने परतले. पूर्वीपेक्षा अधिक यश मिळवलं आणि भरपूर प्रगती केली. मी बाबांसाठी जगातल्या सर्वोत्तम आणि सर्वात उत्तम वस्तू आणू लागले. आता मला कोणत्याही निर्दयी स्त्रीची भीती किंवा वाईट नजरेची चिंता उरली नव्हती. सासर नावाचं ते भयावह स्वप्न कायमचं संपलं होतं आणि आयुष्याचा खरा अर्थ मला उमगला होता. एखाद्या स्त्रीला तिचं आयुष्य पूर्ण करण्यासाठी पतीची गरजच असते असं नाही. आपण स्वतःच्या बळावर स्वतःचं आयुष्य घडवू शकतो आणि स्वतःच्या तत्वांवर ताठमानेने जगू शकतो. खरा धर्म आणि खरे संस्कार म्हणजे डोळे झाकून जुन्या कुचक्या परंपरा पाळणं किंवा गप्प बसून अन्याय सहन करणं नव्हे. खरा धर्म म्हणजे आपल्या माणसांचं रक्षण करणं आणि त्यांना शांत, सुरक्षित आणि आनंदी आयुष्य देणं. आज मी माझ्या त्या उंच आणि आलिशान सदनिकेच्या गच्चीत उभी राहून शहराच्या लखलखत्या प्रकाशाकडे पाहते, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर आपसुकच समाधानाचं स्मित उमटतं. तो भयानक वादळाचा काळ कायमचा मागे पडला आहे आणि आता माझ्या म्हणजे नंदिनीच्या आयुष्यात फक्त निर्भय प्रकाश, स्वातंत्र्य आणि शांतता उरली आहे. न्यायालयातून मिळालेल्या त्या घटस्फोटाच्या कागदाने त्या अशुभ नात्याचा कायमचा शेवट केला. त्याने मला माझं हरवलेलं आकाश परत दिलं आणि माझ्या बाबांना नवसंजीवनी दिली. आज मी मागे वळून माझ्या संपूर्ण आयुष्याकडे पाहते, तेव्हा मला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजते की खरा धर्म कधीच अन्यायासमोर मान झुकवणं नसतो.
वाईटासमोर शरण गेल्याने कधीच पुण्य मिळत नाही. उलट स्वतःचा स्वाभिमान, आपल्या आईवडिलांचा आनंद आणि त्यांची शांतता जपण्यासाठी संपूर्ण जगाशी धैर्यानं उभं राहणं हेच या जगातलं सर्वात मोठं आणि खरं पुण्य आहे. मला ही कथा आवडली असेल तर माझ्या अक्षर वॉइस स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.